नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक प्रशांत डाकणे प्रशांत क्लासेसमध्ये आपलं पुनर्ष एकदा मनपूर्वक स्वागत करतोय. GDCA आणि CHM परीक्षेची तयारी करताय. परीक्षेसंदर्भातील आज आपण अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्नांविषयी चर्चा करणार आहोत आजच्या ह्या लेक्चरमध्ये. जे विद्यार्थी ऑफलाईन बॅचला आहेत, स्क्रीनवरती तुम्हाला प्रोजेक्टरवरती व्यवस्थित सगळी माहिती दिसते आहे. जे विद्यार्थी ऑनलाईन जॉईन झालेले आहेत, तर त्यांच्या स्क्रीनवरती आपली PPT शेअर झालेली असेल. तसेच विद्यार्थी मित्रांनो, जे यूट्यूबला लेक्चर्स बघणार आहेत ते विद्यार्थी मित्रांसाठी महत्त्वाची सूचना आहे की प्रत्येकाने आपल्या व्यवस्थितरित्या ह्या कन्सेप्ट समजून घ्या. तसेच ज्या विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायची असेल तर स्क्रीनवर माझा नंबर दिलेला आहे 85 30 80 42 44 हा आपला व्हॉट्सअप नंबर आहे. या व्हॉट्सअप नंबरला तुमचं नाव पाठवायचं आहे, तुमचा जिल्हा, तुमचं एज्युकेशन आणि जे काय आपलं फी स्ट्रक्चर आहे ते तुम्हाला व्हॉट्सअपला सेंड केलं जाईल. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना शक्य असेल त्या विद्यार्थ्यांनी बॅच लवकरात लवकर जॉईन करा, कारण तुम्हाला महत्त्वपूर्ण परीक्षा ओरिएंटेड येणारे IMP सिरीज टॉपिक क्वेश्चन विथ आन्सर त्यामध्ये आपण प्रोव्हाइड करतो आहे. तर एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या विद्यार्थ्यांचा 50% अभ्यास झालेला असतील तर त्या विद्यार्थ्यांनी ही फास्ट ट्रॅक कॉम्बो बॅच जॉईन करा, कारण आपण यामध्ये थोडंसं तुम्हाला परीक्षा ओरिएंटेड येणारे महत्त्वाचेच कंटेंट टॉपिक आपण देतोय, त्यावरती तुम्हाला व्यवस्थित फोकस ठेवायचा आहे आणि पूर्णतः लेक्चर्स तुम्ही व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. ओके, तर ज्या ज्या विद्यार्थ्यांना शक्य असेल तर त्यांनी ते जॉईन करा. ओके, मी अदरवाईज कोणालाही कंपल्सरी करत नाहीये. मग नंतर सांगू बघू करू, तुम्ही त्या भूमिकेत असाल तर तुम्ही तुमच्या पातळीवर सेल्फ स्टडी अभ्यास करा, काही हरकत नाही. ओके, चला आपण आजच्या या सेक्शनमध्ये या लेक्चरमध्ये सगळ्यात महत्त्वाचं पार्ट 1 जो आपला असणार आहे, या पार्ट 1 मध्ये आपण पूर्ण परीक्षा ओरिएंटेड येणारे महत्त्वाचे टॉपिक क्वेश्चन्सवर आधारित जे प्रश्न तुम्हाला विचारले जातात त्याविषयी आपण चर्चा करणार आहोत. तर जनरली आपल्याला या ठिकाणी परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला सहकारी संस्था हा घटक खूप महत्त्वाचा असतो. मग या सहकारी संस्थांच्या घटकांमध्ये आम्हाला पेपर नंबर तुमचा 1 असू द्या, पेपर नंबर 3 असू द्या, पेपर नंबर 4 असेल, 5 असेल आणि 6 असेल. या महत्त्वपूर्ण थेरीच्या पेपरच्या संदर्भात आम्हाला परीक्षेला 101% येणारे क्वेश्चन आपण यामध्ये कव्हर अप करतो आहे. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आम्हाला सहकारी संस्था, संस्थेची संकल्पना, तिचे प्रकार, वैशिष्ट्य, नोंदणीची प्रक्रिया समजून घ्यायची आहे. त्यानंतर संस्थेमध्ये महत्त्वाचा घटक असतो तो म्हणजे सभासद. या सभासदांचे प्रकार, सभासदांचे कार्य, कामकाज, हक्क, कर्तव्य, जबाबदाऱ्या समजून घ्यायचे आहे. त्यानंतर संचालक मंडळ, संचालक मंडळाचं कार्य, कामकाज, हक्क, कर्तव्य, जबाबदाऱ्या. त्यानंतर सभा, सभेचं कामकाज, सभेचे प्रकार याविषयी माहिती. संस्थेमध्ये निधी कसा उभा केला जातो, त्या निधीचा वापर करण्यासाठी काय कायदेशीर तरतुदी आहेत त्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. त्यानंतर रेकॉर्ड, रजिस्टर, कागदपत्र खतवण्या यांची नोंद, रजिस्टर यादी कशी असली पाहिजे, त्यामध्ये कोणते महत्त्वाचे रेकॉर्डेड असले पाहिजे कागदपत्र याविषयी अभ्यास करायचा आहे. त्यानंतर सभासदांच्या संदर्भातील वारस हक्क नोंद आणि नामनिर्देशन नोंद या गोष्टी आपल्याला अभ्यासायच्या आहेत. त्याचसोबतच आपल्याला संस्थेच्या दृष्टीने लेखापरीक्षण हा घटक खूप महत्त्वाचा असतो. म्हणून लेखापरीक्षणाच्या पार्टवरती आधारित आम्हाला लेखापरीक्षण म्हणजे काय, लेखापरीक्षणाचे प्रकार, त्याचे फायदे आणि तोटे, त्यासोबतच विविध सहकारी संस्थांचं लेखापरीक्षण करत असताना कोणती विशेष काळजी घेतली गेली पाहिजे यावर आधारित तुम्हाला 101% प्रश्न हा विचारला जातो. सो तो आपण यामध्ये कव्हर करणार आहोत. सहकारी संस्थांचं लेखापरीक्षक जो अधिकारी वर्ग असतो लेखापरीक्षक, या लेखापरीक्षकाची हक्क, कर्तव्य, जबाबदारी आणि त्याचं वैशिष्ट्य हाही तुम्हाला 100% विचारला जाणारा प्रश्न आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं सहकारी संस्थांच्या अधिकारी घटकांमध्ये महत्त्वाचा अधिकारी वर्ग जो असतो तो म्हणजे निबंधक वर्ग. या निबंधक वर्गांचे सहकारी संस्थांच्या दृष्टीने असणारं कामकाज, त्यामध्ये कलम 80, कलम 83 आणि कलम 88, त्यासोबत निबंधकांचे अधिकार, कर्तव्य, जबाबदाऱ्या या संकल्पनांवरती आधारित आपण टोटली 11 महत्त्वाचे प्रश्न यामध्ये अभ्यासणार आहोत. ओके, तर ज्या ज्या विद्यार्थ्यांनी हे पूर्ण लेक्चर व्यवस्थित ऐकलं, समजून घेतलं, तर मी सांगतो तुम्हाला प्रत्येक GDCAच्या पेपरमध्ये या टॉपिकवरती तुम्हाला 101% क्वेश्चन दिसणार म्हणजे दिसणार. आणि आपण आजच्या या लेक्चरमध्ये पूर्णतः तुम्हाला अगदी सोप्या भाषेमध्ये सर्व कंटेंट, मुद्दे, पॉईंट त्या ठिकाणी समजून सांगतोय. त्यामुळे पाठांतर रट्टा मारण्याच्या भानगडीत पडायचं नाही, फक्त व्यवस्थित लेक्चर ऐका, समजून घ्या कुठे कुठे काय काय महत्त्वाचे मुद्दे सांगतोय, पॉईंट सांगतोय, आणि तेवढंच मात्र व्यवस्थित लक्षात ठेवा, जेणेकरून तुम्हाला परीक्षेला त्याचं उत्तर लिहिताना त्या ठिकाणी कोणतीच अडचण येणार नाही. येते लक्षात? चला करूया स्टार्ट. सर्व विद्यार्थी रेडी आहेत? प्रत्येकाने आपला नोटबुक ओपन करून ठेवलेला आहेत? ओके, चलो सर्वजण आता पेपरच्या दृष्टीने जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी रेडी आहात. तुम्ही सर्व विद्यार्थी हुशार आहात, प्रामाणिक आहात, सगळं व्यवस्थित काळजीपूर्वक समजून घेणार आणि नक्कीच तुम्ही
पेपरला हे जर प्रश्न आले तर ह्या प्रश्नांचं उत्तर अगदी तुम्ही सोप्या भाषेमध्ये तुमच्या कंटेंटमध्ये पॉईंटमध्येही तुम्ही ते लिहू शकतात. एक गोष्ट लक्षात असू द्या. पण त्याच्यासाठी आधी तुमच्या संकल्पना प्रश्नांची उत्तरं क्लिअरपणे असणं आवश्यक आहे. येतंय लक्षात? चला, पहिला प्रश्न आपला जो आहे पहिल्या टॉपिकवर आधारित की सहकारी संस्थांची संकल्पना, त्यावरती सहकारी संस्थांची वैशिष्ट्ये, त्यानंतर प्रकार आणि सहकारी संस्थांची नोंदणीची प्रक्रिया. आता परीक्षेच्या दृष्टीने आम्हाला हे एवढं सर्व कसं लक्षात ठेवायचं आहे हे तुम्हाला मी या सेक्शनमधनं लेक्चरमधनं अगदी सोप्या भाषेत सांगतोय. त्यामुळे प्रत्येकाचं लक्ष व्यवस्थित इकडे असलं पाहिजे. चला, ऑफलाईन बॅचवाले विद्यार्थी प्रत्येकाचं लक्ष स्क्रीनवर असलं पाहिजे, पीपीटीवरती. ओके. चला, सगळ्यात महत्वाचं सहकारी संस्था. आता संस्था म्हणजे काय रे? तर अगदी सोपी व्याख्या आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे की समान आर्थिक उद्दिष्ट असलेल्या व्यक्तींनी स्वइच्छेने एकत्रित येऊन स्थापन केलेली एक संघटना असते, तिला आपण काय म्हणतो? सहकारी संस्था म्हणतो. ओके. मग या सहकारी संस्थांचं प्रामुख्याने महत्वाचं वैशिष्ट्य काय असणार आहे? तर ते स्वइच्छेने एकत्रित येणं. बघा, यामध्ये जे सभासद घटक असणारे सभासद घटक संस्थेमध्ये कसे येतात? स्वइच्छेने येतात. बरोबर की नाही? आता समजा इथे एखादी संस्था आहे आणि या संस्थांमध्ये सभासद महत्वाचे असणार, बरोबर? मग हे सभासद कसे येणार? स्वइच्छेने एकत्रित येणार. म्हणून हे सहकार संस्थेचं पहिलं वैशिष्ट्य. दुसरं, लोकशाही व्यवस्थापन. आता संस्थेचा जो कारभार आहे तो लोकशाही पद्धतीने चालवला जातो. म्हणजे सभासदांच्या माध्यमातून त्या ठिकाणी संचालक मंडळ, पदाधिकारी वर्ग यांच्या नेमणुका केल्या जातात आणि मग संस्थेमध्ये संस्थेचा दैनंदिन कामकाजा संदर्भातला कारभार असेल, संस्थेच्या महत्वाचे उद्दिष्ट ध्येय, जे काही महत्वाचे निर्णय घ्यायचे असेल तर त्या सहकारच्या तत्वानुसारच त्या ठिकाणी पाळले जातात. कायद्यांमध्ये दिलेल्या तरतुदींचंच पालन केलं जातं. मग ह्या सगळ्या गोष्टी योग्य पद्धतीने त्या ठिकाणी निर्णयात्मक महत्वाच्या भूमिकेमध्ये राहून जर आपल्याला महत्वाची कामगिरी त्या ठिकाणी पार पाडायची असेल तर आपल्याला लोकशाही व्यवस्थेनेच त्या ठिकाणी कारभार पार पाडणं आवश्यक आहे. कारण इथे स्वइच्छेने एकत्रित येऊन काय केलेली असते? संस्था, संघटना स्थापन केलेली असते. आलं लक्षात? दुसरं वैशिष्ट्य. तिसरं वैशिष्ट्य आहे समानता. आता प्रत्येक सभासदांना त्या ठिकाणी संस्थेमध्ये योग्य, महत्वाचं, नियमाने, तत्वाने अधीन राहूनच त्या ठिकाणी समानता दिली पाहिजे. यामध्ये सभासदांमध्ये जात, धर्म किंवा लिंगाचा कोणताही भेदभाव न करता त्यांना संस्थांमध्ये एकोप्याने राहणं, एकमेकांना सहकार्य करणं, या भूमिकेत राहूनच संस्थेने आपले उद्दिष्ट ध्येय साध्य करणं गरजेचं असतं. येतंय लक्षात? त्यानंतर पुढचा मुद्दा आहे सेवेला प्राधान्य देणं. हा खूप महत्वाचा घटक आहे. सहकारी संस्था म्हटलं तर ही सहकारी संस्था, तिचं प्रमुख आणि महत्वाचं उद्देश एकच असतं की आपल्या सभासदांना सेवा देणं. मग दुय्यम जे उद्देश असतं ते त्यांचं नफा कमवणं. बरोबर की नाही? पण प्रथमतः काय आहे? सेवेला प्राधान्य देणं. पुढे आहे कायदेशीर अस्तित्व. आता संस्थेची नोंदणी करणं हे सहकार कायद्याच्या नियमाने बंधनकारक आहे. म्हणून प्रत्येक संस्थेला नोंदणी झाल्यानंतर संस्थेला एक कायदेशीर अस्तित्व प्राप्त होतं. आलं लक्षात? चला, या पहिल्या घटकांमध्ये आपण सहकारी संस्थांची वैशिष्ट्ये समजून घेतली. दुसऱ्या घटकांमध्ये आम्हाला परीक्षेला प्रश्न विचारला जातो सहकारी संस्थांचे प्रकार. आता संस्थेचे प्रकार सांगितले. बघा, वरील व्याख्या आणि वैशिष्ट्यांच्या आधारे जर आपण थोडक्यात अभ्यास केला तर तुमच्या एक लक्षात येईल की सहकारी संस्था ह्या सहकारितेच्या तत्वावर स्थापन झालेल्या आहेत. वेगवेगळ्या कुटुंबातील 10 व्यक्ती एकत्रित येऊन संस्था उद्दिष्ट ध्येय साध्य करण्यासाठी एकत्रित येऊन संघटना स्थापन केलेली आहे. त्याला त्या ठिकाणी योग्य ते सभासदांना सेवा देणं हा त्यांचा महत्वाचा उद्देश असणार आहे. म्हणून वेगवेगळ्या स्तरांवरती महाराष्ट्र राज्यामध्ये सहकारी संस्था अस्तित्वात आलेल्या आहे सहकार कायद्याच्या नियमाने. मग त्यातील सहकार संस्थांचा पहिला प्रकार असेल गृहनिर्माण संस्था, की जी आपल्या सभासदांना निवाऱ्याचा त्या ठिकाणी जो प्रश्न असतो ते सोडवते. वाजवी दरामध्ये सभासदांना तयार घरं उपलब्ध करून देत असते. त्याबरोबर सहकारी पतसंस्था, बँका असतील तर त्या आपल्या सभासदांना कर्ज पुरवठा करतात, बचतीची सवयी लावतात. ग्राहक सहकारी संस्था असतील तर रास्त दराने, म्हणजे काय रे, तर कमी किमतीने जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करतात. विपणन संस्था असतील तर त्या शेतकऱ्यांच्या मालांचा योग्य भाव मिळवून त्यांना त्या ठिकाणी देत असतात. उत्पादक सहकारी संस्था असतील तर त्यामध्ये कारागर असतील, उत्पादक असतील, एकत्रित येऊन ते काय करत असतात? सहकारी संस्था उभ्या करत असतात आणि आपलं कामकाज, महत्वाची भूमिका त्या ठिकाणी पार पडतात. म्हणून एकंदरीत ह्या वेगवेगळ्या सहकारी संस्थांच्या प्रकारामुळे महाराष्ट्रामध्ये सहकार क्षेत्र हे मोठ्या प्रमाणावर विखुरलेलं आहे आणि सहकारितेचा विकासही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती बघायला मिळतो आहे. म्हणून हे महत्वाचे सहकार संस्थांमधील प्रकार आहेत.
चला इथपर्यंत पॉईंट क्लिअर. मग आता वरील जर आपण सहकारी संस्थांचे प्रकार पाहिले तर त्यावरून कायदेशीररित्या आपल्याला सहकारी संस्थांची नोंदणी करणं बंधनकारक आहे. म्हणून त्या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला एक प्रवर्तक सभा घेणं आवश्यक असतं, की ज्यामध्ये किमान 10 सभासद येणं आवश्यक आहे वेगवेगळ्या कुटुंबातील. त्यानंतर त्यांची पहिली बैठक घेऊन त्यामध्ये मुख्य प्रवर्तकांची निवड करणं आवश्यक आहे. त्यासोबतच संस्थेला नाव आरक्षण करण्यासंदर्भातील निबंधकांकडे रीतसर अर्ज करणं आवश्यक आहे. बँक खात्यासंदर्भातील त्या ठिकाणी निबंधकांच्या परवानगीने प्रस्तावित संस्थेच्या नावाने बँकेत खाते उघडण्यासंदर्भातलं त्या संदर्भातले भांडवल जमा करण्यासंदर्भातली प्रक्रिया पार पाडावी लागते. त्याच्यानंतर संस्थेला विहित नमुन्यामध्ये निबंधकांकडे संस्थांच्या नोंदणीसाठी अर्ज करावा लागतो. त्याच्यासाठी संस्थेला सगळ्यात महत्त्वाचं 10 सभासदांचं प्रतिज्ञापत्र घेणं आवश्यक आहे आणि महत्त्वाचे इतर काही कागदपत्र त्या ठिकाणी जोडणं गरजेचे असतात. त्याच्यासोबतलं अत्यंत महत्त्वाचं कागदपत्र म्हणजे काय, तर संस्थेचं पोटनियम, ज्याला आपण उपविधी म्हणतो. येते लक्षात? मग ही उपविधी संस्थेने बनवणं का गरजेचं असतं? कारण संस्थेच्या कामकाजाचा नियमाचा संच ह्या उपविधीमध्ये असतो. मग ही उपविधी निबंधकांच्या आधिपत्याखाली राहून निबंधकाने महत्वाची ती गोष्ट तपासून या ठिकाणी मान्यता दिलेल्या असतात उपविधींना. ज्यामध्ये सहकार संस्थेचं नाव असेल, उद्दिष्ट असेल, हेतू असेल, तत्व असेल, संस्थेचे सभासद असतील, संस्थेचं व्यवस्थापन असेल, संस्थेच्या सभा असतील, या महत्वाच्या घटकांवरती विचार करूनच त्या ठिकाणी उपविधी बनवली जाते. म्हणजे एक संस्थेच्या कामकाजाचा नियमाचा संच ह्या उपविधीमध्ये असतो. मग या उपविधीच्या 4 प्रती आपल्याला नोंदणीच्या अर्जासोबत जोडवणं बंधनकारक आहे. त्यामध्ये सभासदांच्या यादी पण असणं गरजेचं आहे. बँकेतील चलन जोडून निबंधकांकडे महत्वाची कागदपत्र सहित नोंदणीसाठी नमुन्यामध्ये अर्ज करणं गरजेचं असतो. मग तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारला जातो की संस्थेच्या नोंदणी प्रक्रियेचा अर्ज कोणत्या नमुन्यात असतो, तर नमुन्यामध्ये. मग संस्थेने जो अर्ज आहे नोंदणीसाठी संस्थेचा, तो निबंधकांकडे सादर केल्यावरती काय करतात, निबंधक आलेल्या अर्जाची कागदपत्रांची छाननी करतात, तपासणी करतात. मग संस्थेमध्ये विहित नमुन्यामध्ये ज्या काही अटी आहेत त्या अटींचं तरतुदींचं पालन करून संस्थांनी आपल्या संस्था उभ्या केलेल्या आहेत, उपविधी बनवलेल्या आहेत. संस्था ही सभासदांच्या हिताच्या दृष्टीने स्थापन झालेली आहे. संस्था ही सामाजिकरित्या त्या ठिकाणी सामाजिक दृष्टीने योग्य ते सहकार्य करण्यासाठी स्थापन झालेली आहे आणि ही सहकार संस्था स्थापन झाल्यामुळे महाराष्ट्रामध्ये सहकार क्षेत्राचा योग्य पद्धतीने विकास होणार आहे. या भूमिकेत राहून सर्व कागदपत्र व्यवस्थित काळजीपूर्वक तपासणी केल्यानंतर निबंधक वर्ग काय करतात, संस्थेला नोंदणी प्रमाणपत्र देतात. जर संस्थेमध्ये काही बेकायदेशीर त्रुटी असतील किंवा काही अडचणी असतील किंवा काही चुकीचे डॉक्युमेंट्स अपलोड केले असतील किंवा ती संस्था स्थापन होऊन भविष्यामध्ये काही धोके निर्माण होणार असतील, तर अशा वेळेस निबंधक त्या संस्थेला प्रमाणपत्र देत नाही. कारण ते प्रमाणपत्र रद्द करण्याचं किंवा संस्था रद्द करण्याचा अधिकार निबंधकांना असतो. पण जर संस्था योग्य कार्यपथावर आहे, चांगल्या मार्गावर आहे, संस्थेचं कामकाज योग्य असणार आहे, संस्था समाजाच्या दृष्टीने, सभासदांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं कामगिरी पार पाडणार आहे, तर या भूमिकेत राहून संस्थेच्या ज्या काही नियम अटी तरतुदी त्यांनी निबंधकांच्या कायदेशीर असणाऱ्या नियम अटी तरतुदींचं पालन संस्थांनी केलेलं असेल, तर नक्कीच निबंधक वर्ग आलेल्या अर्जाची छाननी करून संस्थेला नोंदणी प्रमाणपत्र देतात. तर ही असते नोंदणीची थोडक्यात प्रक्रिया. ओके. त्याच्यानंतर संस्थेला नोंदणी प्रमाणपत्र मिळाल्यानंतर संस्थेला आपलं कामकाज, भूमिका, जबाबदाऱ्या पार पाडणं गरजेचं असतं. म्हणून सहकारी संस्थेचं कार्य व कामकाज हा घटक खूप महत्वाचा आहे. मग संस्थेचं प्राथमिकता स्वरूपाचं कार्य पाहायला गेलं असता तर संस्था सभासदांच्या जे काही आर्थिक हिताचं रक्षण करणं, सभासदांच्या संदर्भातील आर्थिक मदत पुरवणं सभासदांना, त्यासोबतच सभासदांच्या बाबतीमध्ये काही समाजातील काही दुर्बल घटक असतील त्यांचं शोषण त्या ठिकाणी थांबवणं. त्यासोबत संस्थेला काही दैनंदिन कामकाज, भूमिका पार पाडणं गरजेचं असतं, की ज्याच्यामध्ये व्यवस्थापन समितीच्या बाबतीत दैनंदिन निर्णय घेणं, सभासदांच्या दृष्टीने काही त्या ठिकाणी अडचणी असतील तर त्या सोडवणं. त्याच्यासोबत त्यामध्ये काही महत्त्वाचे पदाधिकारी वर्गांची नेमणूक करणं, जसं की अध्यक्ष असेल, सचिव असेल, खजिनदार असेल, सभांचं आयोजन करणं, मासिक सभा असेल, वार्षिक सर्वसाधारण सभा असेल, हे संस्थांचे दैनंदिन स्वरूपातले काही महत्त्वाचे कामकाज असतात. त्या संदर्भातलं संस्थेला योग्य ते निर्णय घेणं गरजेचं असतं. त्याच्यासोबत हिशेब तपासणी करून घेणं हे देखील संस्थेचं कार्य आहे आणि निधीचा योग्य वापर करणं हे देखील संस्थेचं महत्त्वाचं कार्य असणार आहे. एकंदरीत आपण पहिल्या सेक्शनमध्ये संस्थेचं कार्य, संस्थेचा प्रकार ह्या महत्त्वाच्या घटकांवरती अभ्यास केला. त्यानंतर पुढे आपण आता संस्थेचा महत्त्वाचा घटक आणखीन सभासद. आता सभासद म्हणजे अशी व्यक्ती की ज्या व्यक्तीने संस्थेच्या नोंदणीसाठी अर्जात सही केलेल्या आहेत किंवा संस्थेच्या नोंदणीनंतर जिथे सभासदत्व मंजूर करण्यात आलं आहे, अशी व्यक्ती
म्हणजे संस्थेची सभासद होय. आता ह्या अगदी सोपी व्याख्या सांगायची झाली असता तर अशी व्यक्ती की जी संस्थेचे किमान एक तरी भाग खरेदी करते व संस्थेचं प्रवेश शुल्क भरत असते व संस्थेने दिलेल्या विहित नमुन्यामध्ये अटींचं पालन करून सभासदत्वासाठी अर्ज सादर करते आणि आलेल्या अर्जाची संस्था व्यवस्थापक मंडळ तपासणी पाहणी छाननी करून त्या व्यक्तीला सभासदत्व देत असते, तर अशी व्यक्ती म्हणजे कोण? सहकारी संस्थेची सभासद होय. येते लक्षात? या सभासदांना काही महत्वाचे अधिकार, हक्क, कर्तव्य, जबाबदाऱ्या दिल्या जातात. त्यासोबतच त्या ठिकाणी सभासदांचे काही महत्वाचे प्रकारही असतात. त्यातील पहिला प्रकार नियमित सभासद, ज्याने संस्थेचा किमान एक शेअर खरेदी केला आहे आणि ज्याचे नाव सभासद नोंदवहीमध्ये रजिस्टर केलेले आहे, तर अशी व्यक्ती संस्थेचा नियमित सभासद असते. या सभासदाला मतदानाचा पूर्ण अधिकार असतो. पुढे आहे सहसभासद, जो मुख्य सभासदासोबत संयुक्तपणे शेअर्स खरेदी धारण करतो. त्याचे नाव शेअर सर्टिफिकेटवरती दुसऱ्या क्रमांकावर असते आणि मुख्य सभासदांच्या अनुपस्थितीमध्ये याला काही महत्वाचे अधिकार प्राप्त होत असतात, तर अशी व्यक्ती म्हणजे ही सहसभासद असते. त्यानंतर असते नाममात्र सभासद. या सभासदांच्या प्रकारामध्ये केवळ फक्त नाममात्र सभासद संस्थेचं प्रवेश शुल्क त्या ठिकाणी भरत असतो. ओके, एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. आणि नाममात्र सभासदांना मतदानाचा अधिकार या ठिकाणी नसतो. सहानुभूती सभासद, आता जो संस्थेचा उद्दिष्टाशी सहमत आहे, मदत करू इच्छित आहे, परंतु तो नियमित सभासद त्या ठिकाणी नसतो, त्याला आपण काय म्हणतो? सहानुभूती सभासद असे म्हणतो. आता याच्या व्यतिरिक्त सुद्धा तुम्हाला प्रकारामध्ये लिहू शकता तुम्ही अज्ञान सभासद. ओके, तर हे महत्वाचे सभासदांचे आपण प्रकार घेतलेले आहेत परीक्षेच्या दृष्टीने. त्याच्यानंतर सभासदांना काही महत्वाचे दिले जाणारे संस्थेच्या दृष्टीने काही अधिकार आहेत. सभासदांना मतदानाचा अधिकार असतो, सभासदांना कागदपत्र पाहण्याचा अधिकार असतो, सभासदांना लाभांश मिळवण्याचा अधिकार असतो, पण काही प्रकारानुसार त्यांना त्या ठिकाणी मर्यादा असते. ओके, संस्थेमध्ये निवडणूक लढवण्याचा अधिकार असतो, सभेला उपस्थित राहण्याचा अधिकार असतो, सभासदांना हक्क असतो. अधिकार, हक्क, कर्तव्य, जबाबदार मुद्दे एकच आहेत. सभासदांची कर्तव्य आणि जबाबदारी, सभासदांना जसे हक्क असतात तशी त्यांची कर्तव्य जबाबदारी ही असते. संस्थेमध्ये जी नियमावली आहे, उपविधी आहे, बायलॉज आहे, यांचं काटेकोर पद्धतीने पालन करणं, सभेला उपस्थित राहणं, संस्थेच्या देणी जर त्यांनी काही देऊ इच्छित असतील तर त्या वेळेत जमा करणं, जसं की कर्जाचे हप्ते असतील तर त्यांनी ते वेळेत भरणं, संस्थेच्या आर्थिक व्यवहारामध्ये पारदर्शकता ठेवणं व संस्थेला मदत करणं कामकाजाच्या स्वरूपामध्ये. ओके, हे संस्थेच्या सभासदांची थोडक्यात महत्वाची कर्तव्य जबाबदारी. आपण परीक्षा ओरिएंटेलच महत्वाचे कंटेंट मुद्दे घेतोय, त्याच्यामुळे जास्त पाठांतर रट्टा करण्याची गरज नाहीये. तुम्ही एवढी कन्सेप्ट जरी व्यवस्थित समजून घेतली तरी नक्की तुम्हाला परीक्षेला या पॉईंटचा त्या ठिकाणी नक्की फायदा होईल. त्यानंतर पुढे जबाबदारी. बघा, सभासदांच्या बाबतीमध्ये जबाबदारी ही मर्यादितच असते, त्याच्यामुळे प्रत्येक सभासदाला आपल्या जबाबदारी योग्य त्या नियमानेच पार पाडणं गरजेचे असतं. जर सभासदाने संस्थेकडनं काही कर्ज घेतलं असेल तर त्याची योग्य परतफेड करणं आणि याची वैयक्तिक ती त्या ठिकाणी ती जबाबदारी असते. येते लक्षात? त्यानंतर पुढे आपल्याला सभासदांचं कामकाज. आता जनरली सभासदांचं जसे हक्क, कर्तव्य, जबाबदारी आहे त्याच पद्धतीने सभासदांनाही संस्थेमध्ये काही कामकाज पार पाडावं लागतं, जसं की समितीची निवड करणं. आता संस्थेचं कामकाज व्यवस्थित सुरळीत पार पाडण्यासाठी व्यवस्थापक समितींची, मंडळांची, संचालक मंडळांची निवड करणं गरजेचं असतं. मग त्याच्यासाठी सभासदांना योग्य ती भूमिकेमध्ये राहून मतदान करणं गरजेचं असतं, म्हणजे हे त्यांचं कामकाज आहे. त्याचबरोबर सूचना व तक्रारी, मग संस्थेच्या कामकाजात सुधारणा करण्यासाठी सूचना करणं, तसेच जर संस्थेमध्ये काही गैरव्यवहार आढळल्यास त्या संदर्भातली निबंधकांकडे तक्रार दाखल करणं, हे सुद्धा सभासदांचं महत्वाचं कामकाज आहे. चला, हे महत्वाची कामकाज समजली. पुढे जाऊया आपण आता सभासदत्व रद्द करणं. आता सभासदत्व रद्द करण्यासाठी सहकार कायद्यामध्ये कलम 35 दिलेलं आहे, पण एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या, सभासदत्व कधी कधी डायरेक्ट रद्द केलं जात नाही, तर त्याच्यासाठी काही नियामक तरतुदी असतात, त्या तरतुदींचं पालन करूनच सभासदत्व रद्द केलं जातं. आता इन केस एखाद्या केसमध्ये जर सभासदाचा मृत्यू झाला असेल आणि त्याने सभासदाच्या नामनिर्देशन जी नोंदवही असते, वारस हक्क नोंद असेल, त्याच्यामध्ये जर वारसाचं नाव नोंद केलं असेल तर निश्चितच त्याचं त्या ठिकाणी हस्तांतरण केलं जातं. पण जर वारस नोंद केलं नसेल तर त्याला ती पूर्ण प्रक्रिया संस्थेला त्या ठिकाणी पार पाडावी लागते. पण जर एखाद्या वेळेस सभासदाचा मृत्यू झाल्यास, नैसर्गिक मृत्यू झाल्यास, तर त्या सभासदाचं वारस हक्क आधीचं संपुष्टात येतं, म्हणजे रद्द होतं. त्यानंतर एखाद्या सभासदाला वाटलं की बाबा आपल्याला राजीनामा द्यायचा आहे,
तर तो राजीनामा समितीने मंजूर करणं आवश्यक आहे, तेव्हा त्याचं सभासदत्व रद्द होणार. सभासदांनी आपले सर्व शेअर्स दुसऱ्या सभासदाला हस्तांतरण केले असल्यास, ट्रान्सफर केले असल्यास, तेव्हाच त्याचं आपोआपच मागील सभासदत्व जे असतं ते रद्द केलं जातं. सभासदाच्या संदर्भामध्ये हकालपट्टी केल्यास, म्हणजे एखाद्या गंभीर कारणास्तव काही गुन्हा दाखल झाला असल्यास, किंवा काही दिवाळखोर झाल्यास, मनोरुग्ण झाल्यास, किंवा काही एखाद्या संशयास्पद संस्थेच्या बाबतीमध्ये संस्थेला हानी पोहोचवल्यास, किंवा वेळेवरती हप्ते न भरल्यास, किंवा काही संस्थेच्या दृष्टीने किंवा सामाजिक दृष्टीने संस्थेच्या काही त्या ठिकाणी हानी पोहोचवली असेल, तर अशा वेळी सभासदांची हकालपट्टी केली जाते. त्या संदर्भातलं सेक्शन आहे कलम 35 मध्ये. त्यानंतर संस्था विसर्जित झाल्यास, बंद झाल्यास, त्यावेळेस आपोआपच सभासदत्व त्या ठिकाणी रद्द होत असतं. मग आम्हाला परीक्षेला प्रश्न विचारला जातो की सभासदत्व रद्द होण्याची कारणं स्पष्ट करा. तर एकंदरीत ही महत्वाची कारणं पण यामध्ये घेतलेली आहेत, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे आता आपल्याला पाहायचं आहे संचालक मंडळ. मी मगाशीच वरती सांगितलं की सभासदांच्या माध्यमातून संस्थेचं कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी संचालक मंडळांची नेमणूक केली जाते, आणि या टॉपिकवरती तुम्हाला जीडीसीए परीक्षेला अत्यंत महत्वाचा प्रश्न हा विचारला जातोच. त्याच्यामध्ये आता सगळ्यात महत्वाचं संचालक मंडळ म्हणजे कोण रे, तर इकडे लक्ष द्या. सभासदांनी आपल्यामधून संस्थेच्या दैनंदिन कारभार चालवण्यासाठी निवडून दिलेल्या प्रतिनिधीच्या समूहाला आपण काय म्हणतो, तर संचालक मंडळ किंवा व्यवस्थापन समिती असंही म्हणतो. सोपं आहे की नाही? पाठांतर करायची गरज आहे का, तर नाही. बघा, एक संस्था आहे, त्या संस्थेमध्ये आपण आता व्यवस्थापक मंडळावरती म्हणजे संचालक मंडळावरती आपण आता आहोत, असं या भूमिकेत राहून अभ्यास करा. मग संचालक म्हणून आपल्याला संस्थेच्या संदर्भातले काही अधिकार, हक्क, कर्तव्य आहे, आपले काही कामकाज आहे, काही भूमिका आहे, ती कशा पद्धतीने संचालक मंडळाने पार पाडली पाहिजे, या भूमिकेत राहून जर आपण अभ्यास केला तर नक्कीच तुम्हाला हा टॉपिक खूप सोपा जाणार. आता यामध्ये जनरली काय सांगण्यात आलं आहे की सहकारी संस्थेच्या सर्वसाधारण सभेमध्ये म्हणजे जनरल बॉडीमध्ये सभासदांनी आपल्या माध्यमातून संस्थेचा दैनंदिन कारभार चालवण्यासाठी निवडून दिलेले प्रतिनिधी असतात, त्यांना आपण काय म्हणतो, संचालक मंडळ असे म्हणतो. बरोबर. या संचालक मंडळाचा कार्यभार जो असतो तो साधारण कालावधी 5 वर्षाचा असतो, आणि निवडणूक हे राज्य सरकार निवडणूक प्राधिकरण आयोगामार्फत संस्थांच्या वर्गवारीनुसार ज्या असतात त्यानुसार संस्थांची निवडणूक त्या ठिकाणी घेतली जाते. त्यानंतर पुढे आपल्याला संचालक मंडळांना काही महत्वाचे हक्क असतात. त्यातील पहिला हक्क निर्णय घेण्याचा. कोणाविषयी, तर संस्थांविषयी. ओके, हे पॉईंट खूप महत्वाचे आहे. बघा, संस्थेविषयी निर्णय घेण्याचा अधिकार संचालक मंडळांना असतो. सेवक नियुक्ती म्हणजे कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यासाठी, कारण संस्थेचं कामकाज कारभार चालवायचा असेल तर कर्मचारी वर्ग महत्वाचा आहे, सेवक वर्ग महत्वाचा आहे. मग यांची नियुक्ती करणं, नेमणुका करणं, त्यांना बढती, प्रमोशन देणं, इम्प्लिमेंट देणं, हे सुद्धा या ठिकाणी संचालक मंडळांचाच महत्वाचं हक्क आहे, कर्तव्य आहे, जबाबदारी आहे. सिमिलरली सगळ्यांना पॉईंट सारखेच आहे. एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. सभा घेण्याचा त्यांना अधिकार असतो, हक्क असतो. करारावरती योग्य पद्धतीच्या स्वाक्षरी करण्याचा संचालक मंडळांना हक्क दिलेला आहे. जे कायदेशीर दस्तऐवज असतील, काही कागदपत्र असतील, त्यावरती स्वाक्षऱ्या करण्याचा. संचालक मंडळांचं त्यासोबत काही महत्वाचे कर्तव्य असतात. संस्थेचे दप्तर रेकॉर्ड सांभाळणं, त्यांची नोंद करून ठेवणं, आर्थिक वर्षांचं नियोजन करणं, ऑडिट जे असणार आहे ते पूर्ण करून घेणं, सभासदांना योग्य ते प्रवेश देणं, त्यांचे अर्ज मंजूर करणं. ओके. त्याच्यासोबतच पुढे संचालक मंडळांच्या काही महत्वाच्या जबाबदारी असतात, जसं की संयुक्त जबाबदारी असते की ज्यामध्ये समितीने घेतलेल्या कोणत्याही चुकीच्या निर्णयावरती संस्थेचे आर्थिक नुकसान झाले असतं त्यांना संचालक वैयक्तिकच जबाबदार असतो. त्याच्यामुळे संस्थेमध्ये योग्य ते निर्णयच घेतले गेले पाहिजे जे संस्थेच्या हिताच्या दृष्टीने, सभासदांच्या हिताच्या दृष्टीने असणार. निष्ठा, संस्थेच्या मालमत्तेचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी न करता तो संस्थांसाठीच केला पाहिजे, हे देखील सभासदांच्या दृष्टीने असेल किंवा संचालक मंडळ असेल तर त्यांच्या दृष्टीने हे महत्वाचं आहे, जबाबदारी. ओके. पारदर्शकता, संस्थेच्या कारभारामध्ये कोणतीही अनियमितता होणार नाही याची काळजी प्रत्येक संचालक मंडळाने घेतली पाहिजे. त्यासोबतच तुम्ही हे पॉईंट सभासदांच्या दृष्टीने त्यामध्ये लिहू शकतात, काही अडचण नाही. ओके. त्यानंतर पुढचा महत्वाचा मुद्दा, संचालक मंडळांचं कामकाज आपण थोडंसं पदान्वयी यामध्ये केलेलं आहे. जसे की आता यामध्ये काही अध्यक्ष असतील तर अध्यक्षांना या ठिकाणी सभेचे नियंत्रण, धोरणात्मक निर्णय, समितीवरती नियंत्रण ठेवणं. सेक्रेटरी, सचिव असतील तर सभेबाबतच्या नोटिसा देणं, काढणं. हे काही अधिकारी असतात, त्यांच्या अधिकाऱ्यांना हे महत्वाचे पद दिलेले असतात जे संचालक मंडळांच्या आधिपत्याखाली कामकाज, भूमिका पार पडत असतात. ओके. जसे की आता सेक्रेटरी असतील तर ते सभांबाबतच्या नोटिसा काढणं, सभा झाल्यावरती त्या सभेमध्ये काय महत्वाचे निर्णय झाले, कामकाज आहे, भूमिका घेतल्या, त्या संदर्भातली एक इतिवृत्ताची नोंद करून ठेवणं, आणि दैनंदिन पत्रव्यवहार सांभाळणं. त्यासोबत खजिनदार असता यांना संस्थेचा पैसा, रोकड, बँका व्यवहारांच्या संदर्भातली कामकाज, भूमिका पार पाडणं गरजेचे असते.
इथपर्यंत आता व्यवस्थित प्रत्येकाला कळालं असणार. आता सभाच्या दृष्टीने म्हणजे प्रत्येक संचालक मंडळांना संस्थेमध्ये सभा आयोजित करणं गरजेचं आहे. निदान किमान एक तरी सभा त्यांनी महिन्याला त्या ठिकाणी घेतली पाहिजे, एक गोष्ट लक्षात घ्या. त्यानंतर बहुमताने योग्य ते निर्णय त्या ठिकाणी घेण्यात येणं गरजेचं आहे. म्हणजे प्रत्येकांना अधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन सगळे कामकाज भूमिका पार पाडणं त्या ठिकाणी गरजेचं असतं. हे संस्थेच्या दृष्टीने अधिक महत्वाचं आहे. चला इथपर्यंत पॉईंट क्लिअर. पुढे जाऊ अंदाजपत्रक. आता आगामी वर्षाचा जमा खर्चाचा आराखडा असतो तो तयार करून सर्वसाधारण सभेमध्ये तो मंजूर करून घेणं, हे सुद्धा त्या ठिकाणी संचालक मंडळ महत्वाची भूमिका त्या ठिकाणी पार पाडत असतं. आता संचालक पदांवरती काही महत्वाचं अपात्रता असते. म्हणजे अपात्रतेमध्ये येणारे महत्वाची कारण काय आहे ते एक गोष्ट लक्षात घ्या. खालील परिस्थितीत एखादी व्यक्ती संचालक राहू शकत नाही. मग संचालक कोण राहू शकत नाही, तर ती व्यक्ती दिवाळखोर झाली असेल किंवा मनोरुग्ण झाली असेल तर अशी व्यक्ती संचालक म्हणून पात्र नाहीये. ओके. संस्थेच्या कर्जबाजारी थकीतदार थकबाकीदार असेल तर ती व्यक्ती संचालक पदावरती पात्र नाहीये. गुन्ह्यामध्ये एखाद्या शिक्षेमध्ये तिला अटक झाली असेल किंवा तिची शिक्षा चालू असेल तर अशा बाबतीमध्ये सुद्धा संचालक पदासाठी ती अपात्रच असते. आणि सलग 3 मासिक सभांना त्या ठिकाणी गैरहजर असल्यास तर त्या ठिकाणी ते सुद्धा अपात्र असतात. ओके. ही महत्वाची अपात्रतेची कारण आहे जे तुम्हाला शॉर्ट नोट्स मध्ये परीक्षेला विचारले जाते. त्यानंतर आता आपण पुढे महत्वाचा एक टॉपिक डिस्कस करूया, तो म्हणजे सभा. आता प्रत्येक सहकारी संस्थेला सभा घेणं बंधनकारक आहे. सहकारी संस्थेमध्ये सभा ह्या लोकशाही नियंत्रणाच्या प्रभावी खालचं एक महत्वाचं साधन आहे. या सहकारी संस्थांच्या सभांमध्ये संस्थेच्या कामकाजा संदर्भातले योग्य महत्वाचे निर्णय घेतले जातात. त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं पहिलं आपण सभांची व्याख्या समजून घेऊया. अगदी सोपी व्याख्या आहे. सहकारी संस्थेचे सभासद किंवा व्यवस्थापन समितीचे सदस्य जेव्हा विशिष्ट ठिकाणी विशिष्ट वेळी विशिष्ट विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी कायदेशीररित्या एकत्र येतात तेव्हा त्याला आपण काय म्हणतो, सभा असे म्हणतो. अगदी सोपी व्याख्या आहे, बरोबर की नाही. चला इथपर्यंत पॉइंट क्लिअर. आता आपण पुढे जाऊया. सभेचे मुख्यतः प्रकार. आता हा परीक्षेला तुम्हाला जनरली प्रश्न विचारला जातो. तर सभेचे मुख्यतः प्रकार यामध्ये 2 प्रकारामध्ये आपण वर्गीकरण केलं आहे. पहिला आहे सभासदांच्या संदर्भातल्या सभा, की ज्यामध्ये पहिली सभा जी संस्थेची नोंदणी झाल्यापासून 3 महिन्याच्या आत बोलवणं बंधनकारक असतो आणि ही सभांमध्ये मुख्य प्रवर्तकांची निवड त्या ठिकाणी केली जाते. त्यानंतर इतर संस्थेच्या कामकाजासंदर्भातले महत्वाचे निर्णय त्या ठिकाणी घेतले जातात. वार्षिक सभा असते, ही प्रत्येक आर्थिक वर्ष संपल्यानंतर 30 सप्टेंबर पूर्व ही संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा घेणं त्या ठिकाणी अनिवार्य आहे, बंधनकारक आहे. त्याच्यानंतर विशेष सर्वसाधारण सभा. आता ह्या विशेष सर्वसाधारण सभेच्या बाबतीमध्ये सुद्धा अत्यंत तातडीच्या विषयांवर चर्चा करण्यासाठी ही विशेष सर्वसाधारण सभा त्या ठिकाणी बोलवली जाते. अंतिम सर्वसाधारण सभा जेव्हा संस्था विसर्जित होते किंवा बंद होण्याच्या मार्गावर असते तर त्यावेळेस आपल्याला अंतिम सभा बोलवणं बंधनकारक असतं. हे संस्थेचे सभांचे महत्वाचे प्रकार. त्यासोबतच व्यवस्थापन समितीच्या काही महत्वाच्या सभा असतात की ज्याच्यामध्ये समितीच्या काही मासिक सभा असतात, म्हणजे महिन्याला ती सभा बोलवली जाते. त्यामध्ये संस्थेचा कारभार पाहिला जातो, संस्थेच्या कामकाजाविषयी आढावा घेतला जातो. त्यानंतर पोट समितीच्या काही महत्वाच्या सभा असतात की ज्यामध्ये मोठ्या संस्था विशिष्ट कामासाठी जसं की कर्ज समिती, खरेदी समिती यांना मंजुरी देणं, नामंजुरी देणं यासाठी ह्या सभा व्यवस्थापन मंडळावरती या सभा त्या ठिकाणी घेतल्या जातात. हा महत्वाचा मुद्दा आहे. त्याच्यानंतर सभेच्या संदर्भातलं कामकाज. आता सभेचं कामकाज कायदेशीररित्या पार पाडण्यासाठी काही महत्वाच्या अटी असतात, नियम असतात, त्यानुसारच त्या सभा घेणं बंधनकारक असतं. जसं की पहिलं सभेची योग्य ती सूचना देणं बंधनकारक असेल. जसे की वार्षिक सर्वसाधारण सभा असेल तर 14 दिवस आधी आणि काही महत्वाच्या विशेष सभा असेल तर त्यांची 5 दिवस आधी त्या सभेच्या सूचनेमध्ये संस्थेच्या तारखा, वेळ, ठिकाण या सगळ्या गोष्टी कळवणं बंधनकारक असतं. त्यानंतर दुसरं असतं कार्यक्रम पत्रिका. कार्यक्रम पत्रिकेमध्ये सभेमध्ये कोणत्या महत्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे या संदर्भातली माहिती यादी असणं गरजेचं आहे. गणसंख्या, त्यासोबत अध्यक्ष आणि मतदानाची भूमिका अशा एकंदरीत सभेच्या कामकाजामध्ये हे महत्वाचे घटक त्या ठिकाणी आपल्याला पार पाडणं आवश्यक असतं. त्यासोबतच संस्थेचं महत्वाचं कार्य जे असतं सभेच्या संदर्भातलं. आता यामध्ये सभांचे पण काही महत्वाचे निर्णय घटक असतात की जे प्रत्येक सभांमध्ये वेगवेगळ्या पातळीवर घेतल्या जातात संस्थांच्या प्रकारानुसार, सभेच्या प्रकारानुसार. ओके. आता जसे की धोरण ठरवणं, प्रत्येक संस्थेच्या प्रगतीसाठी आपल्याला वार्षिक आयोजन करणं गरजेचं असतं
आर्थिक मंजुरीच्या बाबतीतलं असेल, समितीमध्ये निवड असेल, उपविधीतल्या काही दुरुस्त्या असतील, लाभांशाच्या वाटपा असतील किंवा सभासदांच्या काही तक्रारी असतील किंवा काही विशेष काही कायद्यांमध्ये बदल झाली असेल, तर अशा वेळेस आपल्याला त्या विशिष्ट प्रकारच्या सभा आयोजित करून त्या सभांमध्ये कामकाज भूमिका पार पाडणं गरजेचं असतं. आणि मग शेवटच्या पार्टमध्ये सभांमध्ये योग्य ते निर्णय झाल्यानंतर त्या निर्णयाची कायदेशीर लेखी पुरावा नोंद करणं गरजेचं असतं. तिला आपण म्हणतो इतिवृत्त. मग सभेचे कामकाज संपल्यानंतर त्यामध्ये झालेल्या चर्चा, घेतलेल्या निर्णयाचा एक लेखी पुरावा आपल्याला त्या ठिकाणी तयार करणं बंधनकारक असतो. त्याला आपण म्हणतो इतिवृत्त लेखन. ओके. मग ह्या इतिवृत्त लेखनाची जबाबदारी कोणाकडे असते? तर सेक्रेटरीकडे असते, सचिवाकडे. मग ते सभेमध्ये वाचून त्या गोष्टी मंजूर करून घ्याव्या लागतात. त्यानंतर इतिवृत्त हे भविष्यातील वादात कायदेशीर पुरावा म्हणून त्या ठिकाणी तो वापरण्यात येत असतो. तर भविष्यामध्ये काही एखादा वाद निर्माण झाला संस्थेच्या संदर्भातला, की सभेमध्ये आम्ही हे मुद्दे घेतलेच नव्हते आणि आता सांगताय की तुम्ही घेतले आहे, तर अशा बाबतीत जर काही वाद निर्माण झाला तर इतिवृत्त लेखन असेल तर आपण तो कायदेशीर कोर्टामध्ये पुरावा म्हणून सादर करू शकतो लिगली. येते लक्षात? ते सभेच्या कामकाजासंदर्भातले हे महत्वाचे या ठिकाणी कार्य आहे. त्यानंतर परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला कलम 75 आणि कलम 76, आता कलम 75 हा वार्षिक सर्वसाधारण सभेच्या बाबतीतला आणि कलम 76 हा आपल्याला विशेष सर्वसाधारण सभेच्या बाबतीतला. आता हे दोन्ही प्रश्न तुम्हाला एकतर रिकाम्या जागा, जोड्या लावा किंवा चुक्की बरोबरच्या सेक्शनमध्ये तुम्हाला हे विचारले जातात. येते लक्षात? त्यामुळे हे दोन घटक महत्वाचे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे आपल्याला अभ्यासायचं आहे सहकारी संस्थेच्या संदर्भातला निधी उभा करणं. बघा, आता प्रत्येक संस्था म्हटलं, संघटना म्हटलं तर संस्थेला निधी उभा करणं आवश्यक आहे. मग या निधीच्या बाबतीमध्ये संस्था एकंदरीत महत्वाची भूमिका पार पाडणं गरजेचे असते की नाही. मग संस्थेमध्ये जर योग्य निधी उभा करायचा असेल तर संस्थेला वेगवेगळ्या मार्गातून निधी गोळा करावा लागतो. त्यामध्ये आपण दोन गटांमध्ये विभागणी केलेली आहे. पहिला गट आहे संस्थेचा अंतर्गत मार्ग. म्हणजे अंतर्गत मार्गाने संस्था निधी कसा गोळा करते, तर भाग भांडवल असेल, प्रवेश शुल्क असेल, राखीव निधी असेल आणि इतर निधी असेल, या माध्यमातून संस्था काय करते, आपला निधी उभा करते. ओके. त्याच्यानंतर पुढच्या महत्वाच्या पॉईंटमध्ये आपल्याला बाह्य निधी. आता बाह्य निधीमध्ये संस्था काय करते, ठेवी गोळा करते, कर्ज असतील, मग इतर बँकांकडनं काही कर्ज घेतले असतील किंवा काही सरकारी शासकीय वित्तीय संस्थांकडनं कर्ज घेतले असेल, निधी उभा करते या मार्गातून. देणगी अनुदान असतील, सरकारकडनं काही अनुदान असतं, मदत असते, आर्थिक मदत असते, या माध्यमातून संस्था काय करत असते, निधी उभा करत असते. ओके. चला, त्याच्यानंतर पुढे रोखे जे असतात, डिबेंचर्स वगैरे, हे मोठ्या सहकारी संस्था कर्ज रोखे विकून निधी आपला उभा करत असतात. म्हणून एकंदरीत संस्था ह्या दोन्ही मार्गाने आपला काय करत असते, निधी उभा करत असते. त्यामुळे परीक्षेला जर प्रश्न आला ते सहकारी संस्थेचा निधी उभारण्याचे मार्ग, तर हे कंपल्सरी त्यामध्ये तुम्ही 100% लिहा, काही अडचण नाही. त्यानंतर संस्थेचा निधी, आता जो संस्थेने दोन्ही मार्गातनं, अंतर्गत आणि बाह्य दोन्ही मार्गातनं जो निधी उभा केलेला आहे, जो भांडवल उभं केलेला आहे, तर त्याचा वापर संस्था कशा पद्धतीने करते, तर सभासदांना कर्ज स्वरूपात त्या निधींचं वाटप करत असते, पण त्यामध्ये काही ठराविक बायोलॉज उपविधीमध्ये दिलेल्या तरतुदींच्या नियमांचं पालन करूनच. राखीव निधीच्या बाबतीमध्ये सुद्धा संस्था काय करत असते, योग्य नियम तरतुदीच्या अधीन राहूनच कलम 66 जो दिलेला आहे राखीव निधीच्या संदर्भातला, तर त्यामध्ये त्या नियमानुसार संस्था काय करत असते, आपल्या भविष्य काळासाठी तो निधी राखून ठेवत असते. त्याच्यानंतर लाभांश सभासदांना, आता ज्या सभासदांनी संस्थेतले भाग शेअर्स खरेदी केलेला आहे तर त्याच्यावरती संस्थांना लाभांश देणं बंधनकारक असतो, जो असतो तुमचा 15%. येते लक्षात? म्हणजे तिथपर्यंत तुमची ती मर्यादा असते. हा एक पॉईंट या ठिकाणी लक्षात घ्या. आता काही सगळ्याच सभासदांना लाभांश दिला जातो तर असं नाही. ज्या सभासदांनी भाग धारण केले आहे किंवा बायलॉज मध्ये ज्यांना कंपल्सरी लाभांश देणं आहे, तर अशा सभासदांनाच त्या ठिकाणी त्यांच्या भागांच्या शेअर्सवरती खरेदी केलेल्या असतात त्यावरती लाभांशाचं वाटप केलं जातं. हा एक पॉईंट या ठिकाणी लक्षात ठेवा. ओके. त्याच्यानंतर पुढे गुंतवणूक, म्हणजे संस्था ज्या निधी उभा करते त्या निधीची योग्य गुंतवणूक म्हणजे सुरक्षितता असणं खूप गरजेचं आहे. मग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका किंवा महाराष्ट्र राज्य सहकारी बँका या बँकांमध्ये संस्थांमध्ये निधी तो जमा करत असतात, म्हणजे त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करत असतात. सरकारी काही प्रतिभूती असतात, बॉन्ड्स असतात, ते खरेदी करतात, त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट होते. निबंधकांनी मान्यता दिलेल्या काही योजना असतील, त्या योजनेमध्ये संस्था आपला निधी इन्व्हेस्ट करत असते, म्हणजे भविष्यामध्ये त्या निधीचा आपल्याला वापर करता येईल, त्याच्यावरती आपल्याला थोडी चांगली रक्कम मिळत असते. त्याच्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीने संस्था दिलेल्या कायद्याच्या नियमांच्या तरतुदीनुसार आपला निधी त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करत असते. कर्मचारी आणि प्रशासकीय घटकांवरती सुद्धा संस्थेला कामकाज पार पाडण्यासाठी खर्च करणं आवश्यक आहे.
मग संस्था ज्या अंतर्गत असेल, बाह्य असेल, या दोन्ही माध्यमातून निधी उभा करते. मग त्यातनं संस्था आपल्या कामकाजासाठी कर्मचाऱ्यांचे काही पगार असतील, ऑफिसचे काही भाडे असेल, वीज बिल असेल, ऑडिट फी असेल, काही स्टेशनरी असेल, या सर्व गोष्टींसाठी देखील खर्च करणं आवश्यक आहे. पण तो कायद्याच्या तरतुदीत मध्ये राहूनच. वायफळ खर्च या ठिकाणी करायचा नसतो, एक गोष्ट लक्षात घ्या. त्याच्यामुळे त्याचं ऑडिट पण होतं, सगळ्या गोष्टी तपासणी केल्या जातात. संस्थेचा जर एक्स्ट्राचा खर्च वाढत असेल तर संस्था पुढे भविष्य जाऊन धोकादायक त्या ठिकाणी संस्थेला पत्करावा लागेल. म्हणून योग्य खर्च संस्थेने करणं बंधनकारक असतो. आणि त्या योग्य खर्च करत असताना तो कुठे खर्च झालाय, योग्य खर्च झालाय का, याची सुद्धा पडताळणी करणं गरजेचे असते. त्यानंतर बऱ्याच वेळा त्या ठिकाणी धर्मादायी किंवा सार्वजनिक कार्यासाठी संस्था आपल्या नफ्यामधनं काही भाग निधीच्या स्वरूपामध्ये खर्च करत असते, एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. तर या पद्धतीने संस्था तो निधी वापरत असते, खर्च करत असते. त्याच्यानंतर निधी वापरासंबंधी काही कायदेशीर बंधनं असतात, जसे की निबंधकांच्या परवानगीशिवाय काही जे निधी असतात त्यामध्ये तुम्हाला निबंधकांची परवानगी घ्यावी लागते. जसे की आता बिगर सभासदांशी व्यवहार करत असताना निबंधकांच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी बिगर सभासदांच्या बाबतीत परवानगी घेणं आवश्यक आहे निबंधकांकडनं. त्यानंतर कर्ज मर्यादा. संस्था आपल्या एकूण मालमत्तेच्या भांडवलाच्या मर्यादेपेक्षा कर्ज उभारू शकते, हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे. त्यानंतर मालमत्ता खरेदी. आता संस्थेच्या कामासाठी आवश्यक असेल तरच योग्य पद्धतीने त्या गोष्टी मंजुरी करून घ्यायच्या आणि मगच त्याची खरेदी करायची. जर समजा आता एखादी संस्था असेल, त्या संस्थेमध्ये जर 20च लोकांचा स्टाफ आहे, ओके, आणि त्या 20 लोकांना जर त्या ठिकाणी चेअर्स, डेस्क, टेबल लागणार आहेत, तर तेवढे 20च जे विभागणीनुसार तुम्ही डिवायडेशन करणार आहेत युनिटनुसार, तर त्यानुसार तुम्ही ते एका टेबलवरती 2 सिस्टीममध्ये कन्वर्ट करून तुम्ही ते ठिकाणी डेस्क बनवू शकतात. किंवा त्या ठिकाणी 20च कर्मचारी असतील आणि त्यांच्या विभागीनुसार कामकाजानुसार त्यांना कॅबिन दिलेली असेल, तर ते कॅबिनमध्ये आवश्यक असणाऱ्या वस्तू, खुर्च्या असतील, टेबल्स असेल, फॅन असेल, इतर स्टेशनरी काही वस्तू असतील कामकाजा संदर्भातल्या, त्या योग्य पाहिजे असेल तरच त्या खरेदी करणं त्या ठिकाणी गरजेचे असतं. ते हे निधी वापरासंबंधी कायदेशीर काही निर्बंध या ठिकाणी दिलेले असतात. चला, इथपर्यंत पॉईंट क्लिअर. पुढच्या ह्या सेक्शनमध्ये आता आपण पाहणार आहोत, सहकारी संस्थांनी योग्य पद्धतीने रेकॉर्ड, रजिस्टर, कागदपत्र संस्थेमध्ये ठेवणं बंधनकारक आहे. या संदर्भातलं यादी तयार करा किंवा माहिती लिहा, असा प्रश्न तुम्हाला परीक्षेला विचारला जातो. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं वैधानिक नोंद पुस्तिकेमध्ये नमुना आय असेल, जो सभासदांची नोंद पुस्तिका, नमुना जे असेल सभासदांची सूची, भाग नोंद पुस्तिका, वारस नोंद पुस्तिका, मालमत्ता नोंद पुस्तिका, हे तुम्हाला परीक्षेला लिहायचं आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आर्थिक हिशोबाच्या संदर्भातले रोकड वही असेल, सर्वसाधारण खतावणी असेल, बँक पासबुक स्टेटमेंट असेल, पावती असेल, व्हाउचर असेल, हे तुम्ही संस्थांचे रेकॉर्ड, रजिस्टर, कागदपत्र यादी तयार करा. यामध्ये जर प्रश्न आला या टॉपिकवर तर तुम्ही ही कंटेंट त्यामध्ये लिहिणं आवश्यक आहे. त्यानंतर प्रशासकीय रेकॉर्डच्या बाबतीमध्ये इतिवृत्त लेखन, जे आपण वरती सुरुवातीला पाहिलं सभांमध्ये. त्यानंतर कार्यक्रम पुस्तिका, सभासदांचे अर्ज फाईल, नोटिसा फाईल, जे संस्थेच्या कामकाजासंदर्भाचे असणार आहेत तेच आपण यामध्ये कव्हरअप केलेले आहे. त्यानंतर इतर माहितींच्या आधारेवरती महत्त्वाची काही कागदपत्र, जसे की संस्थेची नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक आहे, त्याचं डॉक्युमेंटेशन पुरावा अस्तित्व पाहिजे की नाही संस्थेमध्ये, उपविधी, बायलॉज, ऑडिट रिपोर्ट, दोष दुरुस्ती अहवाल, शेअर सर्टिफिकेटच्या प्रतिलिपी, या सगळ्या गोष्टी संस्थेच्या कामकाजाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची कागदपत्र असतात. जर तुम्हाला परीक्षेला या टॉपिकवर प्रश्न आला तर तुम्हाला ह्या कंटेंटमध्ये हे पॉईंट, मुद्दे तुम्हाला लिहायचे आहेत. त्यानंतर रेकॉर्ड जतन करण्यासाठी काही ठराविक कालावधी असतो, जसं की कायमस्वरूपी नमुना आय रजिस्टर, यामध्ये इतिवृत्त, पुस्तकं, मालमत्ता, रजिस्टर, नोंद प्रमाणपत्र म्हणजे नोंदणी प्रमाणपत्र आणि उपविधी. 10 वर्षाच्या कालावधीसाठी काही हिशेबांची पुस्तकं असतात आणि काही कॅशबुक असतात. 3 ते 5 वर्षाच्या कालावधीसाठी व्हाउचर, पावत्या, दैनंदिन व्यवहार, या कालावधीत दिलेला आहे रेकॉर्ड जतन करण्यासंदर्भातला. त्यानंतर पुढचा आपल्याला अत्यंत एक महत्त्वाचा टॉपिक असतो, तो म्हणजे नामनिर्देशन. आता प्रत्येक व्यवसाय संस्था असेल किंवा सहकार कायद्यानुसार नोंदवलेल्या संस्था असतील, तर या प्रत्येक संस्थेला नामनिर्देशन करणं खूप गरजेचं आहे. आता हे नामनिर्देशन करणं का आवश्यक आहे, तर इकडे लक्ष द्या. सहकारी संस्थेमध्ये सभासद हा महत्त्वाचा घटक असतो, पण भविष्यामध्ये जर या सभासदाचा दुर्दैवी काही मृत्यू झाला किंवा नैसर्गिक मृत्यू झाला तर त्या सभासदाने खरेदी केलेले काही महत्त्वाचे शेअर्स असतील किंवा संस्थेत काही हितसंबंध या शेअर्सचे असतील, काही भागांचे असतील, काही महत्त्वाचे काही हक्क असतील, तर ते कोणाकडे प्रदान करणं गरजेचे आहे. म्हणून त्याच्यासाठी संस्थांमध्ये सभासदत्व प्राप्त केल्यावरती
नामनिर्देशन त्या व्यक्तीने करून घेणं गरजेचं असतं. म्हणजे वारस हक्क नोंद ज्याला आपण म्हणतो ते करून घेणं गरजेचं असतं. म्हणून त्या व्यक्तीचे समजा आता ए ही व्यक्ती आहे. ए ह्या व्यक्तीने संस्थेमध्ये भाग खरेदी केले आहे, शेअर्स खरेदी केले आहेत, बरोबर. काही तिने महत्वाचे इन्व्हेस्टमेंटही केली असेल संस्थेमध्ये. आणि उद्या ह्या संस्थेमध्ये हे सगळं कामकाज व्यवस्थित सुरळीत पार पडत असताना अचानक या संस्थेमधून या सभासदत्वाचा, बरोबर, आता या सभासदत्वाचा समजा त्या ठिकाणी अचानक नैसर्गिक म्हणा काही मृत्यू झाला. ओके. मग त्याचे जे भाग आहे, त्याचे जे शेअर्स आहे, त्याला कोणीतरी वारस पाहिजे. म्हणून वारस नोंद होणं आधी गरजेचं असतं. म्हणून ए ह्या व्यक्तीने काय केलं पाहिजे, ज्यावेळेस भाग खरेदी करणार आहे त्यावेळेसच आपल्या ह्या भागांना वारस कोण असणार याची नोंद त्याने आधी केली पाहिजे. येते लक्षात. मग जर त्याचा नंतर मृत्यू झाला, त्यांनी वारस हक्कामध्ये ज्या व्यक्तीचं नाव दिलं असेल त्या व्यक्तीच्या नावे ते हक्क भाग त्या ठिकाणी प्रदान केले जातात. त्या संदर्भातली ही माहिती आहे. बघा, या संदर्भामध्ये म्हटलेलं आहे की पहिल्यांदा नॉमिनेशन करताना कोणतीही शुल्क लागत नाही, पण नंतर जर करायचं असले त्यामध्ये बदल करायचा असेल तर 100 रुपये इतकी शुल्क लागतं. वारस हक्क नोंद जेव्हा सभासदाचा मृत्यू होतो तेव्हा त्याने केलेल्या नामनिर्देशनानुसार किंवा जे काही नामनिर्देशन वारस हक्क नोंद आहे त्या वारस हक्क नोंदप्रमाणेच त्या नावाची नोंद संस्थेच्या रेकॉर्डला रजिस्टर केली जाते. ओके. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे या ठिकाणी. त्यानंतर पुढे नामनिर्देशन का आवश्यक आहे, तर कायदेशीर गुंतागुंत टाळण्यासाठी. कारण सभासदाचा मृत्यू झाला, वारसासंबंधी वाद निर्माण झाले तर पुन्हा संस्थेलाही प्रॉब्लेम येतो. म्हणून नामनिर्देशन करणं, वारस हक्क नोंद करणं गरजेचं आहे. हितसंबंध रक्षणासाठी, त्यासोबतच त्या ठिकाणी हस्तांतरण सोपे होण्यासाठी आणि संस्थेची महत्त्वाची योग्य कामगिरी जबाबदारीच्या दृष्टीने सुद्धा नामनिर्देशन संस्थेमध्ये सभासदांनी करणं बंधनकारक असतं. इथे लक्षात. मग त्यासाठी काय करावं लागतं, ज्यावेळेस जो सभासद संस्थेचे नामनिर्देशनासाठी अर्ज करणार त्यासाठी त्याला नमुना 15 मध्ये अर्ज करणं बंधनकारक आहे आणि तो सचिवाकडे त्यांनी सादर करणं गरजेचं आहे. त्यानंतर त्या संदर्भातली मंजुरी होणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर नोंदवहीमध्ये म्हणजे जी नामनिर्देशन नोंदवही आहे त्यामध्ये ज्या व्यक्तीचं त्यांनी नाव दिलं असणार त्या व्यक्तीचं नाव त्यांनी त्या ठिकाणी समाविष्ट संस्थेने करून घेणं बंधनकारक असतं. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं कायदेशीर काही नियम असतात, काही पॉईंट असतात, ते इथे तुम्हाला दिले. मालकी हक्क केवळ ट्रस्टी, कायद्यानुसार नॉमिनन जे काय नामनिर्देशन व्यक्ती हा केवळ संस्थेच्या रेकॉर्ड पुरता सभासद असतो. हा एक प्रकार या ठिकाणी लक्षात घ्या. ओके. त्यानंतर पुढच्या पॉईंटमध्ये आपण ते बऱ्याच वेळा रद्दही केले जाऊ शकतात. समजा आता एक ए व्यक्ती असेल, त्याने आता बी व्यक्तीचं नाव दिलंय, पण नंतर त्याला वाटलं की नको, मला बी या व्यक्तीचं आता नाव नको, मी माझा लहान मुलगा असेल जो कोणी सी आहे, आपण एक उदाहरण म्हणून बघतोय, तर मग आपण या सीचं नाव त्या ठिकाणी नोंद करू शकतो. बघा, सभासद आपल्या हयातीत कधीही जुने नामनिर्देशन रद्द करून नवीन नामनिर्देशन करू शकतो. त्याच्यामुळे इथे त्याला काय असं बंधन नाही की तुम्ही एकदा नोंद केली तर पुन्हा नोंद करता येणार नाही. फक्त पुन्हा नोंद करायची असेल तर तुम्हाला ते एक्स्ट्राचे शुल्क त्या ठिकाणी द्यावं लागतात. ही मात्र या ठिकाणी कंपल्सरी आहे. ओके. त्यानंतर अज्ञान व्यक्तीच्या बाबतीत जर नाव नोंदवायचं असेल तर मात्र ते नोंदवू शकतो, काही अडचण नाहीये. पण त्याचं जे काही अधिकार कर्तव्य जे असणार, त्यांचे जे कोणी पालक असतील तर त्यांची नावे त्या ठिकाणी ते देणं बंधनकारक असतं. आता नामनिर्देशन न केल्यास काय होतं, बघा, आता बँक असेल किंवा एखादी संस्था असेल, आपण गृहीत धरूया आता एखादी संस्था आहे आणि या संस्थेमध्ये ए हा व्यक्ती सभासद आहे. ओके. जर ह्या व्यक्तीने वारस नोंद केलीच नसेल, वारस नोंद नसेल, ओके, जर ह्या व्यक्तीची वारस नोंदच नसेल आणि याचा अचानक काय झाला, मृत्यू झाला, बरोबर. मग आता संस्थेला पुढे प्रश्नचिन्ह निर्माण होणार की बाबा आता काय करायचं. मग संस्था काय करेल, स्थानिक वृत्तपत्रामध्ये सगळ्यात महत्वाचं, आता संस्थेला तर माहित नसणार ना की बाबा ए चा मृत्यू झालाय, मग ए च्या व्यक्तीने संस्थेला आधी कळवणं गरजेचं आहे की बाबा या व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे, जी व्यक्ती तुमच्या संस्थेमध्ये सभासदत्व आहे. ओके. मग अशा वेळेस कळाल्यानंतर संस्थेने काय केलं पाहिजे, लगेच स्थानिक वृत्तपत्रामध्ये नोटीस दिली पाहिजे. पण वारस नोंद असेल तर ते हस्तांतरण करतील, मग एवढी तुम्हाला प्रक्रिया पार पाडण्याची गरज नाही. पण जर वारसाची नोंदच नाहीये, बरोबर की नाही, कारण आता त्याची कोणी मुलं असतील मुली असेल तर ते संस्थेकडे तसा दावा अपील करतील. पण संस्था म्हणेल की एक काम करा, तुम्ही वारस नोंद रजिस्टर करा, त्यामध्ये जी काही नोंद आहे ते एकदा तपासा. जर ए ने त्याच्यात नावं दिली असतील तर त्या व्यक्तींना ते हस्तांतरण होणार. पण जर समजा त्याने वारसाची नोंदच केली नसेल आणि त्याची कोणी मुलं असतील मुली असेल, त्यांनी संस्थेकडे दावा केला, बरोबर, पण संस्था म्हणेल की यांच्या वारस हक्क नोंद रजिस्टरमध्ये वारसाची नोंदच नाहीये,
बरोबर की नाही. मग त्यावेळेस संस्थेला त्यांच्या लिगली कायद्यानुसार कामकाज पार पाडणं गरजेचं असतं. पहिले त्यांना वृत्तपत्रामध्ये स्थानिक नोटीस द्यावी लागते. मग जे कोणी मुलं असतील मग ते अपील करतील. मग खरोखर तुम्ही त्या ठिकाणी निर्णयात्मक बदल घेऊन जे काही तुमचे वारस आहे, वारसाची नोंद आहे किंवा नसेल, समजा वारसाची नोंद असेल तर हस्तांतर करणं सोपं जातं. पण वारसाची नोंद नसेल आणि त्याची जी कोणी मुलं वारस असतील, मुली वारस असतील, मग त्यांना तसं ते अपील करावं लागतं. बरोबर. मग कायदेशीररित्या वारसांना त्या ठिकाणी सेक्शन सर्टिफिकेट दाखला, वारस दाखला घेऊन यावा लागतो आणि तो सादर करावा लागतो. एक गोष्ट लक्षात घ्या. नसेल तर, असेल तर काही आवश्यकता नाहीये, कारण ते कायद्यानुसार ते हस्तांतरण केलं जातं असेल तेव्हा. पण नसेल तर मग त्यांना हे वारसाचे हक्क आहेत म्हणून त्या ठिकाणी वारस दाखला घेऊन या. वारसाबाबत जर आणखीन काही मोठे वाद असल्यास त्या ठिकाणी निबंधकांची परवानगी घ्यावी लागते किंवा कोर्ट मॅटर असल्यास त्या ठिकाणी कोर्टाची परवानगी घ्यावी लागते आणि मग हे नामनिर्देशन त्या ठिकाणी हस्तांतरित केलं जातं. म्हणजे नोंद केली नसेल त्यावेळेस. असेल तर मग ज्या नोंदीमध्ये वारस नोंदीची मध्ये ज्यांचं नाव दिलं असेल तर त्यांना ते अधिकार प्रदान केले जातात. एक गोष्ट लक्षात घ्या. म्हणून त्या संदर्भातलं आपल्याला नामनिर्देशन नोंदवही बघा. आता ह्या नोंदवहीमध्ये जर नाव असेल, ओके, असेल तर त्यांना कायदेशीर संस्थांना ते हस्तांतरण करणं बंधनकारक आहे. मग यामध्ये म्हटलंय जेव्हा एखादा सभासद आपल्या मृत्यूनंतर त्याचे भाग आणि संस्थेमधील हितसंबंध कोणाकडे हस्तांतरण करावे याबाबतचा अर्ज संस्थेला देतो आणि हे त्यांनी देणं बंधनकारक आहे. बरोबर की नाही. कारण दिलं तर पुढे प्रॉब्लेम येत नाही. मग त्या अर्जाचा अधिकृत नोंद वहीमध्ये नोंद करणं गरजेचं असतं. तिला आपण म्हणतो नामनिर्देशन नोंदवही. परीक्षेला तुम्हाला प्रश्न येऊ शकतो शॉर्ट नोटला, नामनिर्देशन नोंदवही म्हणजे काय, ते हे तुम्ही शॉर्टमध्ये त्यामध्ये माहिती लिहू शकता. यामध्ये जनरली सभासदाचं पूर्ण नाव पत्ता असतो. त्यामध्ये नंतर पुढे सभासद नोंद क्रमांक, नामनिर्देशन व्यक्ती. आता ज्या व्यक्तीचं नाव द्यायचं आहे, आता फॉर एक्झाम्पल त्याचा एखादा मुलगा असेल किंवा मुलगी असेल तर त्याचं नाव, पत्ता, त्यासंबंधी असणार त्यांचं नातं काय आहे ते माहिती देणं आवश्यक आहे. त्यामध्ये त्या व्यक्तीला किती टक्के हिस्सा द्यावा, 100% द्यावा की काही 50-50% द्यावा याचाही उल्लेख करणं बंधनकारक असतो. नामनिर्देशन अर्ज मिळाल्याच्या दिनांक व समितीच्या सभेचा ठराव क्रमांक आणि सभासदाची स्वाक्षरी ह्या गोष्टी महत्वाच्या असतात. या नोंदवहीमध्ये नोंद करणं आवश्यक आहे. मग यामध्ये ज्या व्यक्तीचं नाव आणि त्याचं नातं असेल आणि भविष्यात या सभासदाचा मृत्यू झाला तर त्याचे जे काही भाग असतील, शेअर्स असतील तर ह्या व्यक्तीकडे ते हस्तांतरण होत असतात. पण नसेल तर मग संस्थेला स्थानिक वृत्तपत्रकामध्ये जाहिरात देणं, जे वारस असतील त्यांच्याकडनं अपील मागवणं, त्यांच्याकडनं दाखला मागवलं, खूपच किचकट परिस्थिती असेल तर कोर्ट किंवा निबंधकांच्या मदतीच्या साहाय्याने ही प्रक्रिया पार पाडली त्या ठिकाणी जाते. पॉईंट लक्षात आला. पण नामनिर्देशन जी नोंदवही असते ती आवश्यकता का आहे तर कायदेशीर पुरावा म्हणून आपण सादर करू शकतो. मग समजा एखाद्या वारस हक्काची नोंद त्यामध्ये केली असेल आणि त्याचा दुसरा एखादा कोणी मुलगा असेल, मुलगी असेल, लहाना, तो म्हणेल की नाही यांनी मोठ्यांचं नाव दिलेलं आहे, मग लहाना म्हणेल की नाही माझं पण नाव पाहिजे होते. मग संस्था त्यांना सांगेल की हे बघा या रजिस्टरमध्ये या व्यक्तींचं नाव आहे, त्यांचा पत्ता आहे, त्यांचं सभासदांशी असलेलं नातं आहे, हे दिलेले आहे. म्हणून ते एक पुरावा म्हणून सादर करू शकतात नोंदवही. हा पॉईंट महत्वाचा आहे. म्हणून कायदेशीर पुरावा. सभासदाच्या मृत्यू नंतर वारसामध्ये काही वाद निर्माण झाला आणि बऱ्याच वेळा वारसांमध्ये वाद निर्माण होतातच. म्हणजे वारसांमध्ये वाद निर्माण झाल्यास ती नोंदवही मुख्य कायदेशीर पुरावा म्हणून ग्राह्य धरली जाते. म्हणून नोंदवही खूप महत्वाची आहे. हस्तांतरण प्रक्रिया पारदर्शकतेसाठी आणि ऑडिटच्या दृष्टीने ह्या गोष्टी महत्वाच्या आहे. म्हणजे चुकीच्या व्यक्तीकडे हस्तांतरण होऊ नये म्हणून हे नामनिर्देशन नोंदवही संस्थेमध्ये अत्यंत गरजेची असते. येते लक्षात. त्या संदर्भातली प्रक्रिया खूप सोपी आहे. अर्ज करायचा आहे, मंजूर होणार, त्याची नोंद रजिस्टरमध्ये नोंद करणार, ज्या व्यक्तीचं नाव द्यायचं आहे त्या व्यक्तींची डिटेल आउट माहिती त्यामध्ये अर्जामध्ये भरणं गरजेची असते. ओके, हा पॉईंट इथे लक्षात असू द्या. त्यानंतर आपल्याला पुढचा महत्वाचा पॉईंट अभ्यासायचा आहे सहकारी संस्थांचं लेखापरीक्षण. चलो, आता परीक्षेच्या दृष्टीने हा मोस्ट IMP टॉपिक आहे. पेपर नंबर 1 असू द्या, पेपर नंबर 3 असू द्या, पेपर नंबर 4, पेपर नंबर 5 आणि पेपर नंबर 6 या टॉपिकवर तुम्हाला परीक्षेला 101% प्रश्न हा विचारला जातोच. त्याच्यामुळे नीट व्यवस्थित लक्ष द्या. आता लेखापरीक्षण करणं म्हणजे काय करणार आहे तर सहकारी संस्थेच्या आर्थिक व्यवहारांची, जमा खर्चांची, ताळेबंदातील कायदेतील तरतुदीनुसार एक तज्ञान व्यक्तींकडनं म्हणजे एक लेखापरीक्षकांकडनं केली जाणारी तपासणी, तिला आपण काय म्हणणार, लेखापरीक्षण. आता लेखापरीक्षणाला आपण हिशेब तपासणीही म्हणतो आणि अंकेक्षणही असे म्हणतो. मग हे करण्यासाठी आपल्याला संस्थेमध्ये कलम 81 नुसार काय दिलेली आहे, तरतूद दिलेली आहे.
यामध्ये कायदेशीर बंधनं कलम 81 नुसार आपल्याला लेखापरीक्षण करणं आवश्यकता आहे. संस्थेच्या आर्थिक दृष्टीने संस्थेला आर्थिक शिस्त लावण्यासाठी लेखापरीक्षण करणं बंधनकारक आहे. संस्थेच्या सभासदांच्या हिताच्या दृष्टीने लेखापरीक्षण करणं बंधनकारक आहे, कारण सभासदांच्या पैशांचा विनियोग योग्य ठिकाणी होतो आहे किंवा नाही याची पाहणी करण्यासाठी आपल्याला लेखापरीक्षण करणं आवश्यकता आहे. त्रुटी शोधण्यासाठी आता संस्थेमधील काही चुका असतील, विसंगत असेल, अपहार असेल किंवा काही महत्त्वाच्या अडचणी असतील, समस्या असतील की जेणेकरून काही वेळेस जाणून बुजून संस्थेमध्ये गैरप्रकार, अफरातफर, लबाडी, धोके केले जातात, तर ते शोधण्यासाठी लेखापरीक्षणाची आवश्यकता असते. चला इथपर्यंत पॉईंट क्लिअर. आता आवश्यकता, फायदे जवळजवळ सारखेच आहे, तुम्ही कंबाईन मध्ये लिहिले तरी काही हरकत नाही. बघा आता लेखापरीक्षणाचा फायदा काय असणार आहे, तर पारदर्शकता, कर्ज मिळवण्यासाठी संस्थेला सोपं जातं, अचूकता, विश्वासार्हता आणि तज्ज्ञांचा सल्ला, ह्या गोष्टींसाठी लेखापरीक्षण खूप महत्वाचं आहे. ओके, चला इथपर्यंत पॉईंट क्लिअर. आता लेखापरीक्षणाच्या फायद्याबरोबर लेखापरीक्षणाचे काही तोटे पण असतात. आता बऱ्याच वेळा आपण म्हणतो सहकार कायद्याच्या नियमानुसार कलम 81 नुसार लेखापरीक्षण करणं तर बंधनकारकच आहे, बरोबर की नाही. बघा लेखा परीक्षण करणं बंधनकारक आहे. हे लेखापरीक्षण करणं बंधनकारक असतंच, पण बऱ्याच वेळा मोठ्या नावाजलेल्या संस्था असतात, संस्थेचा कारभारही मोठा असतो, मग काही ठिकाणी संस्थेला अंतर्गत लेखापरीक्षकाच्या नेमणुका कराव्या लागतात. मग कदाचित त्या नेमणुका करत असताना त्यासाठी येणारा खर्चही मोठा असतो. म्हणून आपण तोट्यांमध्ये महत्त्वाचेच मुद्दे लिहायचे आहे. बघा खर्चिक प्रक्रिया, कारण ऑडिट फी, त्यावरील खर्च लहान संस्था भार वाटू शकतो, परंतु आता लहान संस्था असतील तर त्यांच्याकडे भांडवल क्षमता कमी असेल तर त्यांना खर्चिक पद्धत जास्त असते, पण ते ऑडिट तर करावंच लागणार आहे, एक गोष्ट लक्षात घ्या. वेळेचा अपव्यय, केवळ ऐतिहासिक माहिती, कारण ऑडिट हे व्यवहार झाल्यानंतर केले जातात, त्यामुळे भविष्यातील काही धोके पूर्णपणे रोखू शकत नाही आपण. त्यानंतर सर्व चुका शोधणे अशक्य असतो, कारण जर व्यवस्थापकाने त्यांच्या चलाखीने किंवा संगमताने काही भ्रष्टाचार केला असेल तर तो केवळ ऑडिट मधूनच पकडणं कधी कधी कठीण जातं. कारण काय होतं की ऑडिट करत असताना बऱ्याच वेळा काही ठिकाणी अफरातफर, लबाडी, धोके असे केले जातात की ज्या गोष्टी कळून येत नाही. म्हणून कदाचित या ठिकाणी फायद्यांमध्ये आपण चांगल्या गोष्टी लिहायच्या आणि तोट्यांमध्ये थोड्याशा 50-50 मध्ये कन्वर्ट आपण करून त्या ठिकाणी ते लिहू शकतो. मुद्दे कंटेन एकच आहे, टेन्शन घेऊ नका. फक्त जर आले तोटे तर त्याच्यामध्ये हे 4 पॉईंट तुम्ही लिहा. त्यानंतर लेखापरीक्षणाचे महत्वाचं असणारा दोष दुरुस्ती अहवाल. आता बघा ऑडिट पूर्ण झाल्यानंतर लेखापरीक्षक आपला अहवाल सादर करतो. त्यामध्ये जर काही त्रुटी सुधारून संस्थेला 3 महिन्याच्या आत नमुना ओ म्हणजे काही अडचणी असतील, काही त्रुटी असतील तर त्या दुरुस्ती करायला ऑडिट वर्ग सांगतात, पण त्या दुरुस्ती करून निबंधकांकडे तो अर्ज सादर करावा लागतो. म्हणून पुढे आता आपल्याला महत्वाचा प्रकार आहे लेखापरीक्षणाचे प्रकार. आता हा वरती तुम्हाला परीक्षेला टिपा लिहावरती IMP क्वेश्चन येतो, लॉंग क्वेश्चनला क्वेश्चन येतो, एक गोष्ट लक्षात असू द्या. आता सहकारी संस्थांचं लेखापरीक्षण हे त्यांच्या गरजेनुसार आणि कायदेशीर तरतुदीनुसार विविध प्रकारे ते विभागले जातं. जसं की आता वैधानिक लेखापरीक्षण ज्याला आपण म्हणतो वार्षिक लेखापरीक्षण, म्हणजे वार्षिक लेखापरीक्षण. ओके, हे वार्षिक लेखापरीक्षण करणं बंधनकारक आहे कलम 81 नुसार. त्यामध्ये महत्वाचं ऑडिट झाल्यानंतर अबकड या पद्धतीची वर्गवारी दिली जाते आणि जे रेग्युलरली ऑडिटमध्ये महत्वाची कागदपत्र, रेकॉर्ड, रजिस्टर तपासले जाते ती प्रक्रिया सर्वांना सारखीच असते. ओके, त्याच्यानंतर पुढे अंतर्गत लेखापरीक्षण. आता अंतर्गत लेखापरीक्षण मी मगाशी सांगितलं की ज्या मोठ्या संस्था असतात तर या मोठ्या संस्थांसाठी अंतर्गत लेखापरीक्षण नेमणं गरजेचं आहे. पण संस्थेच्या व्यवस्थापनामध्ये स्वतःच्या समाधानासाठी हे अंतर्गत लेखापरीक्षण करणं बंधनकारक त्यांच्या दृष्टीने आहे, पण कायद्याच्या दृष्टीने नाहीये, एक गोष्ट लक्षात घ्या. जसे की या ठिकाणी एखादा ए हा मोठा व्यावसायिक आहे किंवा संस्था आहे त्याची आणि त्याचा व्याप खूप मोठा आहे, पण वार्षिक लेखापरीक्षण करणं त्यांना कंपल्सरी आहे, पण अंतर्गत लेखापरीक्षण करणं कंपल्सरी नाहीये, कारण अंतर्गत लेखापरीक्षण हे तो संस्थेच्या पातळीवर करणार आहे, बरोबर, कारण त्याच्या समाधानासाठी. मग संस्थेच्या व्यवस्थापनाने स्वतःच्या समाधानासाठी आणि दैनंदिन चुका टाळण्यासाठी केलेलं तपासणी. पण जर व्याप मोठा असेल, कामकाज मोठं असेल, व्यवहारात मग दैनंदिन नोंदी मोठ्या असतील तर हे ऑडिट होणं तितकंच गरजेचं आहे, पण कंपल्सरी नाही आहे, एक गोष्ट लक्षात घ्या. स्वरूप हे संस्थेचं जर कर्मचारी किंवा त्या ठिकाणी मोठं असेल, कामकाज मोठं असेल तर या ठिकाणी ऑडिट करणं गरजेचं आहे. मग त्याच्यासाठी संस्थेचे महत्वाचे संस्थेच्या अंतर्गतले काही अधिकारी असतील हुशार तर तेही करत असतात अंतर्गतमध्ये, परंतु
काही ठिकाणी चार्टर्ड अकाउंटंट CA पण अपॉइंट केले जातात की या इंटरनल ऑडिटसाठी. त्यानंतर याचा मेन फायदा काय होतो की जे वार्षिक लेखापरीक्षण होणार आहे, आता संस्थेला वार्षिक लेखापरीक्षण करणं कंपल्सरी आहे. मग ते वार्षिक लेखापरीक्षण होणार आहे ज्याला आपण वैधानिक ऑडिट म्हणतो. तर त्या ऑडिटमध्ये काही चुका आढळू नये म्हणून याची खात्री आधी करून घेण्यासाठी की काही चुका झाल्या असेल तर त्या दुरुस्ती करून घेणं आणि फायनल ऑडिटला त्या ठिकाणी कोणताच प्रॉब्लेम येऊ नये. तसेच आर्थिक शिस्त लावण्यासाठी अंतर्गत लेखापरीक्षण करून घेणं गरजेचं असतं. एक गोष्ट लक्षात घ्या, पण ते कायदेशीररित्या कंपल्सरी नाहीये, हा पॉइंट इथे लक्षात घ्या. सतत लेखापरीक्षण, ज्या संस्थेचे आर्थिक व्यवहार मोठे असतात त्यांनी सहकारी संस्थेमध्ये सतत लेखापरीक्षण करणं गरजेचं आहे, कारण त्यामुळे चुका अपहार तातडीने लक्षात येतात आणि हिशोबे रोजच्या रोज त्या ठिकाणी नोंद केले जातात. अंतरिम लेखापरीक्षण, आता 2 वार्षिक ऑडिटच्या मधल्या काळामध्ये हे अंतरिम लेखापरीक्षण केलं जातं. वर्षाच्या मधल्या काळात संस्थेची आर्थिक स्थिती तपासली जाते. लाभांश वाटपासंबंधी महत्वाचे निर्णय या ऑडिटच्या माध्यमातून घेणं सोपे जातात. विशेष लेखापरीक्षण, जेव्हा संस्थेचा मोठा एखादा भ्रष्टाचार असेल, अपहार असेल किंवा गंभीर एखादी तक्रार आली असेल तर त्याच्या संदर्भातलं स्पेशल ऑडिट बसवलं जातं. मग हे कोणत्याही वेळी केलं जाऊ शकतं, यासाठी काही असं काही बंधन नाही की याच तारखेला आणि याच मुदतीत केलं पाहिजे. एखाद्या वेळी जर काही फ्रॉड झाला, काय झालं तर लगेच स्पेशल ऑडिट बसून त्या ठिकाणी त्याची तपासणी केली जाते. पण याचा खर्च संबंधित दोषी व्यक्तींकडून वसूलही केला जातो, ज्याला आपण म्हणतो स्पेशल ऑडिट. त्याच्यानंतर पुढे आहे व्यवस्थापन लेखापरीक्षण. आता व्यवस्थापन लेखापरीक्षणामध्ये केवळ हिशेब ऑडिट तपासून चालत नाही, तर संस्थेचं व्यवस्थापनाचे योग्य ते निर्णय, भूमिका, कामकाज, तरतुदी ह्या गोष्टीही तपासणी होणं आवश्यक असतं. म्हणून व्यवस्थापनीय लेखापरीक्षणामध्ये ह्या गोष्टी गरजेच्या आहे, कारण समितीने घेतलेले योग्य निर्णय असतील, ते निर्णय संस्थेच्या हिताच्या दृष्टीने आहेत का, संसाधनाचा योग्य संस्था वापर करत आहे किंवा नाही, ह्या गोष्टी व्यवस्थापकीय लेखापरीक्षणामध्ये पाहणी करणं, तपासणी करणं गरजेचं असतं. त्यानंतर शेवटचा आपण एक प्रकार यामध्ये पाहूया, फेर लेखापरीक्षण. आता जर निबंधकांना असे वाटले की ऑडिट तर झालंय आधीचं, पण ते समाधानकारक झालं नाही किंवा काही त्यामध्ये तरी त्रुटी आहे किंवा अडचणी आहे, काहीतरी समस्या निर्माण दिसते, तर अशा बाबतीमध्ये फेर लेखापरीक्षणाची त्या ठिकाणी प्रक्रिया पार पाडली जाते. यासाठी निबंधकांची पूर्वपरवानगी घेणं आवश्यक असतं. मग जर निबंधकांना असे वाटले की झालेले ऑडिट समाधानकारक नाहीये किंवा त्यात काहीतरी माहिती लपवली गेली आहे, तर तो पुन्हा ऑडिट करण्याचा त्या ठिकाणी आदेश असतो, री ऑडिट ज्याला आपण म्हणतो. ओके, असे महत्वाचे हे लेखापरीक्षणाचे प्रकार आहेत जे तुम्ही पेपरला लिहू शकतात. अगदी सोपेमध्ये घेतलेले आहे, याच्या व्यतिरिक्तही भरपूर प्रकार आहेत, पण आपण त्या ठिकाणी महत्वाचेच परीक्षा ओरिएंटेड येणारे पॉईंट त्यामध्ये कव्हर करतोय. ओके, चला इथपर्यंत पॉईंट क्लिअर. पुढे आहे व्हेरी IMP पॉइंट्स मध्ये आपण एक महत्वाचा कंटेंट बघूया. विविध संस्थेचे लेखापरीक्षण करताना खालील मुद्द्यांकडे लेखापरीक्षकाने म्हणजेच ऑडिटरने विशेष बाबींकडे लक्ष देणं गरजेचं आहे. जसे की आता लेखापरीक्षण करत असताना समजा गृहनिर्माण संस्था असेल तर निधीच्या बाबतीमध्ये तपासणी योग्य पद्धतीने केली पाहिजे. त्यानंतर काही थकबाकी असेल तर त्या थकबाकीच्या संदर्भातील सभासदांकडून येणे थकबाकी असेल किंवा त्यावरती आकारले जाणारे व्याज असेल, या उपविधीच्या नियमानुसार आहे का याची तपासणी केली पाहिजे. खर्च मंजुरीच्या बाबतीमध्ये योग्य ते निवेदन पावत्या रजिस्टर तपासल्या गेल्या पाहिजे. नमुना रजिस्टर ऐवजी योग्य पद्धतीने अद्ययावत नोंद केले आहेत का याची तपासणी केली पाहिजे. सहकारी पतसंस्था आणि बँकांच्या बाबतीमध्ये जर ऑडिट करायचं असल्यास तर त्यामध्ये कर्ज विभाग आहे, NPA आहे, रोख शिल्लक आहे, CRR आहे, SLR आहे, या गोष्टी व्यवस्थित त्या ठिकाणी तपासणी केल्या पाहिजे. जसे की आता कलम 101 आहे आणि नवीन कायद्यानुसार कलम 154B पण त्यामध्ये अडॉप्ट झालेला आहे. तर हे सेक्शननुसार संस्थांनी कारवाई केलेल्या आहेत का नाही हे ऑडिटरने तपासणी केल्या पाहिजे संस्थांच्या बाबतीमध्ये. जसे की काही ग्राहक सहकारी संस्था असेल तर त्यामध्ये स्टॉक व्हेरिफिकेशन असेल, खरेदी विक्री किमतीच्या बाबतीमध्ये तपासणी योग्य पद्धतीने केल्या पाहिजे. त्यासोबतच काही मालाच्या त्रुटी किंवा काही चोरी होत आहे का नाही याची तपासणी पाहणी केली पाहिजे. पुढचा मुद्दा आहे उत्पादन संस्था. आता उत्पादन संस्थांमध्ये सगळ्यात महत्त्वाचं साखर कारखाने आणि दूध व्यवसाय संस्था. यामध्ये उत्पादन खर्चामध्ये कच्च्या मालापासून तर पक्क्या मालापर्यंतच होणारी प्रक्रियेमध्ये होणाऱ्या महत्त्वाच्या नोंदी, रजिस्टर, कागदपत्र यांचं ऑडिट तपासणी केलं पाहिजे. यंत्रसामुग्रीच्या बाबतीमध्ये घसारा आकारला जातो आहे किंवा नाही या गोष्टी पाहिल्या पाहिजे. महत्त्वाच्या उपविधीच्या तरतुदीनुसार संस्थांमध्ये योग्य नियमानुसार नोंद केली जाते आहे किंवा नाही या गोष्टी तपासल्या गेल्या पाहिजे.
विक्रीतून होणाऱ्या उत्पादनाच्या नोंदी संस्थेमध्ये रेकॉर्डला नोंद केल्या जात आहेत किंवा नाही याची तपासणी ऑडिट वर्गाने वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था असतील त्यानुसार त्या भूमिकेत राहून ऑडिट वर्गाला सहकारी संस्थांच्या लेखापरीक्षकाला त्या ठिकाणी ही महत्वाची भूमिका जबाबदारी पार पाडावी लागते. आता आपल्याला एक परीक्षेला जनरली प्रश्न विचारला जातो की सहकारी संस्थांचे लेखापरीक्षणाची प्रक्रिया थोडक्यात स्पष्ट करा, असा एक परीक्षेला प्रश्न येतो. किंवा लेखापरीक्षण करत असताना लेखापरीक्षकाने कोणत्या भूमिकेत राहून किंवा कशा पद्धतीने लेखापरीक्षण करावं संस्थेचं, त्यावरती तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारता. म्हणून लेखापरीक्षणाच्या प्रक्रियेमधील हे महत्वाचे 3 टप्पे आहेत. पहिला टप्पा पूर्वतयारी, दुसरा प्रत्यक्ष तपासणी आणि तिसरा अहवाल सादर करणं. यामध्ये पूर्वतयारीमध्ये प्रत्यक्ष ऑडिट सुरू करण्यापूर्वी लेखापरीक्षक खालील बाबींच्या गोष्टी विचारात घेणं आवश्यक आहे. त्यातील पहिलं आहे अधिकार पत्रक, कारण निबंधकांकडून मिळालेलं नियुक्तीपत्रक आणि संस्थेच्या सभेचा ठराव, ओके, ह्या गोष्टी पत्रक आधी त्यांनी घेणं गरजेचं आहे ऑडिटचं. त्याच्यानंतर उपविधीचा अभ्यास लेखापरीक्षकाला असणं गरजेचं आहे. मागील अहवालाचा अभ्यास लेखापरीक्षकांनी करणं गरजेचं आहे ऑडिट करण्यापूर्वीचं. अंदाजपत्रक, चालू वर्षासाठी मंजूर केलेलं अंदाजपत्रक ताब्यात घेणं हे लेखापरीक्षकाचं महत्वाचं अधिकार आहे. त्यांचं ही पूर्वतयारी असते संस्थांचं ऑडिट करण्याआधी. प्रत्यक्ष तपासणी करणं, आता ऑडिट हा ऑडिटचा सर्वात महत्वाचा भाग आहे, कारण यामध्ये पहिलं प्रमाणन. आता एक लक्षात घ्या, परीक्षेला आम्हाला कोणताही कसाही परीक्षेला प्रश्न विचारू द्या लेखापरीक्षणावरती की खालील दिलेल्या संस्थांचं लेखापरीक्षण करताना कोणत्या विशेष बाबी लेखापरीक्षकाने तपासाव्या किंवा खालील दिलेल्या संस्थांचं लेखापरीक्षण तुम्ही कशा पद्धतीने कराल किंवा खालील दिलेल्या सहकारी संस्थांच्या लेखापरीक्षण करत असताना कोणत्या विशेष भूमिका किंवा जबाबदाऱ्या पार पाडणं गरजेचं आहे किंवा लेखापरीक्षण कशा पद्धतीने करावं या टॉपिक वरती तुम्हाला प्रश्न विचारतात. तर त्यामध्ये जनरली जे आता मी इथे पॉईंट दिलेले आहेत त्याच पॉईंटच्या बेसवर उत्तर लिहा. बघा, पहिला आहे प्रत्यक्ष तपासणी घटकांमध्ये. आता संस्था कोणतीही असू द्या, जनरली प्रत्येक संस्थेला व्हाउचिंग असतात, बिलं असतात, तर ती तपासावंच लागतात. त्या ठिकाणी बँका असेल, सहकारी साखर कारखाने असेल, दूध व्यवसाय संस्था असेल, तर त्यांना ह्या गोष्टी तपासणं गरजेचं आहे ऑडिटला. म्हणजे जे लेखापरीक्षक जे असतील तर हे लेखापरीक्षक वर्ग या सगळ्या गोष्टी तपासणार आहे. खतावणी असेल, रोजकिर्दा असेल, लेजर असतील, या गोष्टी योग्यरित्या संस्थेने नोंद केल्या आहेत किंवा नाही या तपासणी करणं. मालमत्तेच्या संदर्भातल्या, देयतेच्या संदर्भातल्या शिल्लक जे असणारे शिल्कीचा दाखला, रोख शिल्कीच्या अंदाजपत्रक तपासणं गरजेचं आहे. त्यानंतर तिसऱ्या घटकांमध्ये अहवाल सादर करणं. मग वरील सगळ्या गोष्टी आपल्या कलाकौशल्याच्या साहाय्याने, अनुभवाच्या साहाय्याने तपासणी करून झाल्यावरती त्या ठिकाणी लेखापरीक्षण अहवाल सादर करणं गरजेचं असतं, कारण तपासणी पूर्ण झाल्यावर लेखापरीक्षकाला अहवाल मांडावा लागतो. मग यामध्ये ताळेबंद, नफा तोटा पत्रक यावर लेखापरीक्षक सही करतो. लेखापरीक्षण टिपण म्हणजे नोंदवहीमध्ये त्या रजिस्टर सूचना नोंद करत असतो. विशेष अहवाल, जर मोठा अपहार किंवा भ्रष्टाचार आढळल्यास तो निबंधकांना त्वरित कळवावा, हे देखील तितकंच गरजेचं असतं. ओके. त्यानंतर पुढच्या घटकांमध्ये आपल्याला वर्गवारी दिलेली असते. ज्या ज्या पद्धतीने आपण संस्थांचं लेखापरीक्षण केलंय, जी संस्थांची वर्गवारी, समजा एखाद्या संस्थेचं कामकाज कारभार चांगला असेल, सुरळीत असेल, तर त्यांना अवर्गवारी, त्या वर्गवारीनुसार संस्थांना त्या ठिकाणी वर्ग देणं आवश्यक असतं. ओके. जशी कागदपत्र तपासणी असेल, जर संस्था खूपच दिवाळखोर असेल किंवा योग्य कागदपत्र नसेल तर त्यांना आपण ड वर्गवारीपर्यंत देतो. त्यानंतर पुढे ऑडिट नंतरची काही महत्वाची कार्यवाही असते, जसं की सर्वसाधारण सभेमध्ये वाचन ऑडिट वर्गाच्या अहवालाचं करणं गरजेचं असतो. जसं की यामध्ये आता वार्षिक सर्वसाधारण सभा असेल तर सभेमध्ये ह्या गोष्टी सांगणं गरजेचं आहे. दोष दुरुस्ती असेल त्यामध्ये आपण वरती पाहिलं 3 महिन्याच्या आत करून घेणं आणि ओ नमुन्यामध्ये ती दोष दुरुस्ती अहवाल सादर करणं गरजेचं असतो. हे परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला महत्वाचं आहे. ओके. त्याच्यानंतर पुढे आपल्याला एक जनरली समजावं यासाठी आपण सहकारी साखर कारखाने आणि दूध व्यवसाय संघ या दोन्ही संस्थांचं लेखापरीक्षण कशा पद्धतीने केलं पाहिजे. आता वरील मी जे व्हाउचर, पावत्या, परीक्षण दिलेले आहे ते तर तुम्हाला लिहायचंच आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त ज्या ज्या पद्धतीच्या विविध प्रकारच्या सहकारी संस्था असतील तर त्यांच्या कार्यानुसार सुद्धा त्यांची तपासणी होणं गरजेची असते. चला तर मग यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं साखर कारखाने असतील तर साखर कारखान्यांच्या बाबतीमध्ये कॉस्ट ऑडिट होणंही तितकंच गरजेचं आहे, ज्याच्यामध्ये ऊस खरेदी, विक्री, तोडणी, वाहतूक, त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं वजन मापे, व्हाउचर या गोष्टी तपासणी करणं आवश्यक आहे. साखर उतारा, ज्यामध्ये ऊसाचे गाळीप, त्यातून मिळालेली साखर, त्याचा उतारा, तांत्रिक अहवालाची पडताळणी करून पाहणं गरजेचं आहे.
साठा म्हणजे स्टॉक, गोडाऊनमध्ये किती माल साठवला आहे त्याची नोंद रजिस्टर तपासणी करणं आवश्यक आहे. मळी असेल, बॅग्स असेल, प्रेस मड असेल यांची विक्रीमधून मिळालेलं उत्पादन असेल ते तपासणं आवश्यक आहे. यंत्रसामुग्री असेल त्यांच्या संदर्भातला घसारा, मशीन डेप्रिसिएशन आकारला जातो आहे किंवा नाही ह्या गोष्टी पाहिल्या पाहिजे. त्यासोबतच पुढे आहे दुसरी संस्था, दूध सहकारी संस्था. बघा मी मगाशी सांगितलं वेगवेगळ्या पद्धतीच्या सहकारी संस्था आहेत. तर या सहकार संस्थेच्या प्रकारानुसार आपल्याला त्यांचं कामकाज व्यवस्थितरित्या तपासून घेणं, पाहणी करणं, त्यातल्या जर महत्त्वाच्या बाबी असतील, योग्य निर्णयात्मक बाबी असतील त्यासुद्धा संस्थेला समजून सांगणं. जर संस्थेमध्ये काही अफरा होत असेल, चुका होत असतील, लबाड्या होत असतील त्या देखील योग्य पद्धतीने समजून सांगणं, त्यावरती उपाययोजना आखणं ह्या गोष्टी त्या ठिकाणी महत्त्वाच्या असतात. जसे की आता सहकारी दूध संघ असेल तर त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं दूध संकलन, दूध गळती घट यांचे रेकॉर्ड रजिस्टर तपासणं आवश्यक आहे. दुधजन्य पदार्थ, मग त्या ठिकाणी दही, तूप, लोणी, श्रीखंड इत्यादींच्या उत्पादनासाठी वापरला जाणारा कच्चा माल, आता तयार झालेला पक्का माल यांच्यामध्ये काही भेळ घातलेला आहे का, मिसळ आहे का, या गोष्टी पण क्रॉस चेक करणं त्यांचं टेक्निकली टीम असते तर त्या गोष्टी तपासून घेणं आवश्यक आहे. वाहतूक खर्च, त्यामध्ये येणारं टॅक्सी भाडे, ट्रक भाडे वगैरे जे काही असणार आहे, कच्चा माल असेल, पक्का माल असेल, त्यांच्या वाहतुकीच्या संदर्भातला असलेला जो काही ट्रक्स असेल, ज्या काही वॉटर ज्या काही गाड्या असतील त्या भाडे तत्वावर आहेत का, त्यांच्याशी झालेले किंवा करार केलेले आहेत का, त्या गोष्टी तपासून घेणं आवश्यक आहे. पशुसंवर्धन योजना, आता संघाकडून राबवल्या जाणाऱ्या पशुखाद्य असेल, वैरण असेल, या योजनांचा निधी सुद्धा योग्य पद्धतीने तपासणी करणं आवश्यक असतो. चला इथपर्यंत पॉईंट प्रत्येकाला कळाले. आता जनरली पेपर 3ला तुम्हाला याच टाईपचे प्रश्न विचारले जातात. एकंदरीत तुमचा अंदाज पेपरच्या दृष्टीने या ठिकाणी आला असणार आहे. चला इथपर्यंत आता व्यवस्थित प्रत्येकाला समजलं असणार. चलो इथपर्यंत पॉईंट क्लिअर. पुढ्यात आपल्याला विशेष काळजी म्हणजे बघा आता लेखापरीक्षण करताना लेखापरीक्षकाला काही विशेष काळजी घेणं आवश्यक असतं. जसं की काही महत्त्वाची यंत्रसामुग्री खरेदी करताना निवेदन प्रक्रिया राबवली आहे का, का मग जी वस्तू आपल्याला संस्थेमध्ये पाहिजेच नाही ती वस्तू खरेदी केली असं असेल, विनाकारण वस्तू खरेदी केली असेल तर ह्या विशेष काळजी बाबी ऑडिट वर्गाने तपासणी करताना पाहिल्या पाहिजे. ओके. संचालक मंडळांचे भत्ते असतील, त्यांचा खर्च असेल, या गोष्टीची खात्री जमा करून व्यवस्थित तपासणी केली पाहिजे. शासनाकडून मिळालेले अनुदान असतील त्या अनुदानांचा वापर संस्थेने योग्य कार्यासाठीच केला आहे का ह्या गोष्टी पाहिल्या पाहिजे. संस्थेने काही कर्ज घेतले असतील तर ते वेळेत भरले आहेत का ह्या गोष्टी तपासल्या गेल्या पाहिजे. म्हणजे ह्या विशेष काळजी. मग तुम्हाला परीक्षेला प्रश्न कोणताही कसाही विचारू द्या लेखापरीक्षणावरती, हे खालील दिलेल्या संस्थांचं लेखापरीक्षण कसं कराल, तर वरील ह्या मुद्द्यांच्या बेसवर तुम्ही 100% उत्तर त्या ठिकाणी लिहू शकता. जास्त पाठांतर करण्याची गरज आहे का, तर नाही, कन्सेप्ट समजून घ्यायची आपल्याला की का कशासाठी या सगळ्या गोष्टी आवश्यक आहे. ओके. चला इथपर्यंत पॉईंट क्लिअर. ठीक आहे. बघा आता सगळ्यात महत्त्वाचं जसं की पी-एफ असेल, ग्रॅच्युटी असेल, बोनस असेल, या तरतुदींचं पालन झाले आहे किंवा नाही ह्या गोष्टी पाहणं आवश्यक आहे संस्थेच्या दृष्टीने. ओके. आता संस्था कोणती असू द्या, कर्मचारी येणारच आहे, त्याच्यामध्ये बढती, प्रमोशन, इन्क्रीमेंट आहे, बोनस आहे, पी-एफ आहे, हे तर प्राथमिक स्तरावरती या सगळ्या गोष्टी पाहणं आवश्यक असतं. चला इथपर्यंत पॉईंट क्लिअर. आता पुढचा आपला महत्त्वाचा मुद्दा आहे सहकारी संस्थेचा लेखा परीक्षक. आता वरील सर्व गोष्टी जर आपण लेखापरीक्षणाच्या माध्यमातून समजून घेतला, मग हा लेखापरीक्षक जो अधिकारी वर्ग असतो, लेखापरीक्षकाची ज्या नेमणुका केल्या जातात, तर लेखापरीक्षक हा खऱ्या अर्थाने एक संस्थामधला डॉक्टरच आहे, बरोबर की नाही. कारण तो संस्थेच्या आर्थिक बाबींच्या, व्यवहारात्मक बाबींच्या, सामाजिकरित्या संस्था काम करत आहे त्या रीत्या सामाजिक लेखापरीक्षणाच्या, व्यवस्थापक मंडळ व्यवस्थापन काम करते आहे ते व्यवस्थापक मंडळांच्या कामकाजांचं लेखापरीक्षण ऑडिट तपासणी करत असतो. म्हणून तो संस्थेचं उद्दिष्ट ध्येय योग्य पद्धतीने साध्य केलं जातं आहे किंवा नाही या भूमिकेत राहून तो तपासणी करत असतो आपल्या कला कौशल्याच्या साह्याने. म्हणून तुम्हाला जनरली परीक्षेला यावरती प्रश्न विचारले जातात. लेखा परीक्षकाची हक्क, कर्तव्य, जबाबदाऱ्या स्पष्ट करा. बघा इकडे लक्ष द्या, हक्क, कर्तव्य आणि जबाबदाऱ्या. त्याचबरोबर तुम्हाला आणखीन एक जनरली 100% 101% विचारला जाणारा प्रश्न म्हणजे काय, की सहकारी संस्थेचा लेखा परीक्षक हा संस्थेचा मित्र तत्व मार्गदर्शक असतो. जसं की आता मित्र तत्व मार्गदर्शक. ओके. या बेसवर तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारला जातो की लेखा परीक्षक हा संस्थेचा मित्र तत्व मार्गदर्शक म्हणून ओळखला जातो किंवा
सहकार संस्थेचा लेखापरीक्षकाची हक्क, कर्तव्य, जबाबदाऱ्या स्पष्ट करा. तर ह्या दोघांचंही उत्तर एकच आहे हा, लक्षात असू द्या. आता हे जे पॉईंट आपण पाहणार आहोत ना, या बेसवर मित्रतत्व मार्गदर्शक काय आहे, तर हे सगळे पॉईंट लिहायचे आणि खाली शेवटी लाईन लिहून टाकायची की वरील महत्वाचे लेखापरीक्षकाची हक्क, कर्तव्य, महत्व, जबाबदारी या भूमिकेत राहून लेखापरीक्षक संस्थेमध्ये एक मित्रतत्व मार्गदर्शक म्हणून आपली भूमिका पार पाडत असतो, म्हणून त्याला मित्रतत्व मार्गदर्शक म्हणून ओळखले जाते. सोपं आहे की नाही? पाठांतर करण्याची गरज आहे का? तर नाही. येते लक्षात? बघा आता यामध्ये लेखापरीक्षकाचे हक्क, आता सिंपल भाषेत सांगतो, इकडे लक्ष द्यावे. संस्था आहे आणि लेखापरीक्षक आहे. ओके. आता लेखापरीक्षकाला संस्थेचं ऑडिट करायचं तर काही महत्वाचे हक्क आहे. पहिलं, कागदपत्र तपासण्याचा अधिकार. ओके. आता संस्थेमध्ये हिशेब पुस्तकं, व्हाउचर, रेकॉर्ड जे आपण वरती सगळं पाहत आलेलो आहोत ते तपासण्याचा अधिकार लेखापरीक्षकाला दिलेला आहे. माहिती मिळवण्याचा अधिकार, जर समजा एखाद्या अधिकारी, संस्थेमधला अधिकारी जर सभासदांच्या संदर्भातले काही असतील महत्वाचे निर्णय, समजा लेखापरीक्षक काही सभासदांच्या महत्वाचे कागदपत्र तपासत असेल, तर त्याच्या वेळेस जर संस्थेमधले काही पदाधिकारी वर्ग किंवा काही अधिकारी वर्ग योग्य ती माहिती देत नसेल, ओके, तर निबंधकांकडे त्या संदर्भातली तक्रारी दाखल करण्याचा किंवा पोलिसांच्या माध्यमातून सुद्धा ते कागदपत्र तसं निवेदन करून दाखल करून घेऊन त्या ठिकाणी ते अधिकार तो मिळवू शकतो. म्हणून इथे महत्वाचा मुद्दा आहे की माहिती मिळवण्याचा अधिकारी असतो, कारण संस्थेचे पदाधिकारी, अध्यक्ष, सचिव किंवा कर्मचाऱ्यांकडून ऑडिटसाठी आवश्यक असलेली कोणती माहिती, स्पष्टीकरण त्यांना मागवण्याचा अधिकार आहे. कुणाला? लेखा परीक्षकाला. ओके, ऑडिटरला. एक गोष्ट लक्षात घ्या, ज्याला आपण ऑडिटर म्हणतो, ऑडिटरला ह्या सगळ्या गोष्टी मागवण्याचा अधिकार आहे, आणि जर देत नसेल तर कायद्याच्या तरतुदीत जाऊन त्या ठिकाणी काही नियम दिलेले आहेत, त्या नियमानुसार त्याने मागवू शकतो. संस्थेचे महत्वाचं म्हणजे संस्थेमध्ये प्रवेश करणं. आता कामकाजाच्या वेळेस संस्थेच्या कार्यालयामध्ये किंवा मालमत्तेच्या ठिकाणी प्रवेश करण्याचा त्यांना अधिकार असतो, पण त्याच्या संदर्भातला आधी त्यांना परिपत्रक जाहीर त्या गोष्टी दिलेल्या असतात. एक गोष्ट लक्षात ठेवा, हा पॉईंट महत्वाचा आहे. त्यानंतर सभेला उपस्थित राहणं आणि मानधन मिळवण्याचा त्यांना अधिकार आहे. त्यासोबतच लेखापरीक्षकाची काही महत्वाची कर्तव्य असतात, जसे की मुदतीमध्ये ऑडिट पूर्ण करून देणं, हे त्यांचं कर्तव्य आहे लेखापरीक्षकाचं, ऑडिटरचं. त्यानंतर सत्यता पडताळणं, हे सुद्धा महत्वाचं आहे. नियम, जे काही महत्वाचे नियम दिलेले आहेत ते नियमांचं पालन करणं, सहकार कायद्यांचं, उपविधीच्या नियमांचं पालन करणं, ह्या ठिकाणी लेखापरीक्षकाचं कर्तव्य आहे. ऑडिट रिपोर्ट सादर करणं आणि ऑडिट वर्गवारी देणं, त्यामध्ये काही त्रुटी असतील, उणिवा असतील तर त्या दाखवणं आणि त्यावरती काही उपाययोजना देखील संस्थेला सांगणं, हे लेखापरीक्षकाचं सगळ्यात महत्वाचं त्या ठिकाणी कर्तव्य असतं. त्याच्याबरोबरच पुढे आपल्याला लेखापरीक्षकाची जबाबदारी, जसे की गोपनीयता, माहिती ठेवणं संस्थेच्या संदर्भातली, व्यावसायिक काळजी घेणं, कारण ऑडिट करताना कोणती हलगर्जी न करता पूर्ण ताकदीने आणि तज्ज्ञ मार्गदर्शनानेच आणि कला कौशल्याच्या साह्यानेच ऑडिट केलं पाहिजे, ही लेखापरीक्षकाची जबाबदारी आहे. अपहार शोधणं, अपहार शोधणं म्हणजे काय रे, तर काही अफरातफर, लबाडी, धोके, उणिवा असतील तर त्या शोधून काढणं आणि त्यावरती एक स्पेशल अहवाल बनवणं. येते लक्षात? त्यावरती उपाययोजना तर सांगायच्याच आहे, पण जर खूपच अफार झाला असेल तर त्या संदर्भातला आपला स्पेशल अहवाल ऑडिट वर्गाला काढणं गरजेचंच असतो आणि तो निबंधकाला देण्याची जबाबदारी आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं, कोणत्याही दबावाला या ठिकाणी बळी पडायचं नाही ऑडिटरने, बरोबर की नाही? खास करून राजकीय दबावासाठी बळी पडायचं नाही, कारण संस्था जरी कायद्याने, तत्वाने त्या ठिकाणी स्थापन झालेली असले तरी बऱ्याचशा संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप असतो. सो त्याच्यामुळे ऑडिटरने आपल्या भूमिकेत राहूनच, आपल्या कलाकौशल्याच्या साहाय्याने, आपल्या कायद्याच्या ज्ञानानेच संस्थांचं ऑडिट तपासणी केलं पाहिजे. येत्या लक्षात? ही त्या ठिकाणी लेखापरीक्षकाची जबाबदारी असते. त्यानंतर कायदेशीर जबाबदारी, जसे की लेखापरीक्षकाने हेतुपूर्वक चुकीचा अहवाल दिल्यास किंवा तो भ्रष्टाचार लपवला तर कायदेशीरित्या कारवाईस पात्रही असतो. कोण? ऑडिटर. म्हणून मग अशीच म्हटलं की ऑडिटरने नियमाने, कायद्याच्या तरतुदीत राहून या सगळ्या गोष्टी योग्य पार पाडल्या पाहिजे. इथपर्यंत पॉइंट क्लिअर? मग आता परीक्षेला प्रश्न आला, लेखापरीक्षकाची हक्क, कर्तव्य, जबाबदाऱ्या आणि लेखापरीक्षकास मित्रत्व मार्गदर्शक का म्हटलं जातं, तर ह्या पूर्ण दोन्ही प्रश्नांचं उत्तर एकच आहे. पाठांतर करण्याची गरज आहे का जास्त? नाही. त्यानंतर पुढे बघा, लेखापरीक्षकाचे गुण, वैशिष्ट्य काय आहे. मग आता आमची जी संस्था आहे या संस्थेमध्ये
जो आम्ही ऑडिटर अपॉइंट केलेला आहे त्या ऑडिटरकडे काही महत्वाचे गुण असले पाहिजे, कौशल्य असले पाहिजे. ज्या गुणांच्या, कौशल्याच्या, कायद्याच्या ज्ञानाच्या आधारावरती, अनुभवाच्या बेसवरती संस्थांचं ऑडिट करण्यासाठी त्याला ते सोपं जातं. बरोबर की नाही? यामध्ये सगळ्यात महत्वाचं व्यावसायिक आणि तांत्रिक गुण असले पाहिजे. त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं कायद्याचं सखोल ज्ञान असलं पाहिजे, जे महाराष्ट्र सहकार कायद्याअंतर्गत 1960 अधिनियमन 1961 असेल. पोर्ट नियम बायलॉचं पूर्ण माहिती असली पाहिजे. हिशेबशास्त्रांबाबत मध्ये आधुनिक तपासणीची पद्धत, टॅली सॉफ्टवेअरची माहिती, व्यावसायिक पदवी त्याच्याकडे असली पाहिजे. चार्टर्ड अकाउंटंट, सीए, सरकार मान्य पॅनलवर असला पाहिजे. जीडीसीए परीक्षा उत्तीर्ण पाहिजे. या गोष्टी महत्वाच्या आहेत. अद्ययावत माहिती सादर जी शासन करत असतं, ज्याच्यामध्ये काही नवीन शासकीय निर्णय असतात, जी आर असतात, परिपत्रक असतात, याची माहिती देखील ऑडिटरला असली पाहिजे. त्यानंतर वैयक्तिक किंवा नैतिक काही गुण असतात, जसं की प्रामाणिकपणा असला पाहिजे, चिकाटी ध्येय असलं पाहिजे. बरोबर की नाही? इथे कोणालाही न घाबरता कला कौशल्याच्या सहाय्याने, चिकाटीने, मेहनतीने, प्रामाणिकपणे कायद्याच्या नियमाच्या चौकटीत राहूनच आपल्याला ऑडिट करायचं आहे. जिथे गैरप्रकार असेल तिथे तो उघडकीस आणायचा आहे. तिथे कोणालाही घाबरायचं नाही. कायद्याच्या तरतुदीत ते नियमांमध्ये बसत नसेल तर त्या संदर्भातला मेमो देणं आवश्यक आहे. येते लक्षात? गोपनीयता ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर नम्रता व संवादन, जो संवाद कौशल्य असतं ते सुद्धा खूप महत्वाचं असतं, एक लक्षात घ्या. जसं की आता संस्थांमध्ये काही पदाधिकारी असतात, कर्मचारी असतात, काही वरिष्ठ अधिकारी वर्ग असतात. ठीक आहे, अधिकार जरी लेखापरीक्षकांना असले तरी त्यांनी त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांकडनं माहिती काढून घेत असताना भाषा ही त्यांची नम्र असली पाहिजे. बरोबर की नाही? आता संस्थेमध्ये पदाधिकारी वर्ग असतात, कर्मचारी वर्ग असतात, बरोबर? मग आता त्यांच्याकडनं जर आपल्याला ऑडिट करायचं आहे तर मग त्यांच्याशी बोलताना आपण नम्रतेनेही बोलणं आवश्यक आहे. हा, पण काही ठिकाणी जर कठोर भूमिकेत राहणंही गरजेचं असतं. जर वेळेवर सूचना देऊन सुद्धा जर काही त्या ठिकाणी प्रतिसाद मिळत नसेल किंवा कर्मचारी ती माहिती देत नसेल किंवा लपवण्याचा त्या ठिकाणी काहीतरी फ्रॉड करत असतील, तर अशा वेळेस आपल्याला कठोर भूमिकेत राहून सुद्धा तो निर्णय घेणं बंधनकारक असतो, जे आपण वरती पाहिलं. ओके, म्हणजे हे एक नैतिक दृष्ट्या, वैयक्तिकदृष्ट्या, व्यावसायिकदृष्ट्या, तांत्रिकदृष्ट्या लेखापरीक्षकामध्ये हे महत्वाचे गुण असणं आवश्यक आहे. म्हणून आम्हाला परीक्षेला एक प्रश्न विचारला जातो की संस्थांचं लेखापरीक्षण करत असताना लेखापरीक्षकाच्या अंगी कोणते गुण आवश्यक आहे, तर हे तुम्ही त्यामध्ये लिहिणं गरजेचं आहे. एकंदरीत पॉइंट लक्षात आला? चला, इथपर्यंत हे मुद्दे व्यवस्थित समजले. पुढे जाऊया आपण आता. सगळ्यात महत्वाचा ऑडिट मेमो. आता हा ऑडिट मेमो काय असतो ते आपण व्यवस्थित समजून घेऊ. बघा, लेखापरीक्षण ज्याला आपण टिपण वही किंवा नोटबुक वही असंही म्हणतो, आणि यावरती तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारला जात होता. लेखापरीक्षण टिप्पणी हा एक अत्यंत महत्वाचा घटक आहे की ज्यामध्ये सर्वसाधारण माहिती, संस्थेचा नाव, पत्ता, नोंदणी क्रमांक, लेखापरीक्षणाचा कालावधी, आता ही मी तुम्हाला लेटेस्ट मध्ये माहिती दिली, 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026. त्यानंतर लेखापरीक्षकाचं नाव, म्हणजे आता ऑडिट कोण करणार आहे त्या ऑडिटरचं नाव, पूर्ण त्याची फर्म रजिस्टर, सगळी माहिती त्यामध्ये असली पाहिजे. त्याच्यानंतर प्रशासकीय बाबीमध्ये सभांचं आयोजन, वार्षिक सर्वसाधारण सभा आणि समिती सभा कायदेशीर मुदतीत झाल्या आहेत का, दप्तरी संकलन, त्यामध्ये आय रजिस्टर, जे रजिस्टर, निवडणूक पद्धतीच्या संदर्भातली माहिती, आर्थिक हिशोबातील रोख शिल्लक, प्रमाणके म्हणजे व्हाउचर, पावत्या, बिलं, बँक मेल स्टेटमेंट, बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंटचा बँक स्टेटमेंट असतो. त्याच्यानंतर गुंतवणूक या संदर्भातला राखीव निधी, निधीच्या संदर्भातली सुरक्षितता माहिती, त्यानंतर कर्ज संदर्भातलं कर्ज वाटप, थकबाकी, या महत्वाच्या गोष्टी त्या ठिकाणी या नोटबुकमध्ये महत्वाची माहिती देणं आवश्यक असतं. त्यानंतर ताळेबंद, नफातोटा, त्यामध्ये नफातोटा पत्रक, ताळेबंद, लाभांश जो त्या ठिकाणी 15% पर्यंत पालन केला आहे किंवा नाही या गोष्टी पाहिल्या पाहिजे. त्याच्यानंतर मागील ऑडिटच्या काही त्रुटी असतील तर त्या पाहिल्या पाहिजे. दोषदुरुस्ती अहवाल तपासले गेले पाहिजे. लेखापरीक्षणाच्या बाबतीमधले हे सगळे महत्वाचे घटक असतात. त्यामध्ये मग विशेष अहवाल, जर काही गंभीर अपहार किंवा भ्रष्टाचार असल्यास तर त्याचा विशेष तपशील, लेखापरीक्षण वर्गवारी, संस्थेचे एकूण कामकाजांचं, आता संस्थेचं जे कामकाज आहे त्यांचं मूल्यमापन, तपासणी, पाहणी करून त्यांना वर्गवारीमध्ये विभागणी करणं गरजेचं असते. आणि शेवटी लेखापरीक्षकाची सही, अहवालाच्या शेवटी लेखापरीक्षकाची सही आणि शिक्का असणं बंधनकारक आहे. तर हे असतो तो मेमो. तर ह्या मेमो सिरीजमध्ये ज्या ठिकाणी महत्वाची माहिती देणं बंधनकारक असतं, ज्याला आपण ऑडिट मेमो असं या ठिकाणी म्हणतो. ओके,
चला पुढे आता आपल्याला सहकार क्षेत्राशी निगडीत अत्यंत महत्वाचा आणखीन एक IMP टॉपिक वरती प्रश्न विचारला जातो, तो म्हणजे सहकारी संस्थेचे निबंधक अधिकारी. आता ह्या निबंधक अधिकाऱ्यांना सहकार कायद्यामध्ये महत्वाचं मोलाचं स्थान दिलेलं आहे. यामध्ये हे अधिकारी वर्ग संस्थांच्या नोंदणी करणं, संस्थांची नोंदणी रद्द करणं, संस्थांच्या संदर्भातील महत्वाच्या कामकाजाविषयी योग्य ते निर्णय घेणं, या भूमिकेत राहून निबंधक अधिकारी वर्ग आपली जबाबदारी भूमिका पार पडत असतात. म्हणून निबंधक अधिकारी म्हणजे सहकारी संस्थेच्या कामकाजावर नियंत्रण ठेवणारा आणि त्याचा कारभार कायद्यानुसार चालतो की नाही हे पाहणारा एक सर्वोच्च अधिकारी घटक असतो. म्हणून या सर्वोच्च अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी निबंधकांना महत्वाचे अधिकार त्या ठिकाणी प्रदान केले गेलेले आहेत. यामध्ये निबंधकांचा स्तर आपण पहिला समजून घेऊया. राज्य स्तरावरती या ठिकाणी सहकार आयुक्त निबंधक, विभागीय स्तरावरती या ठिकाणी सहनिबंधक, जिल्हा स्तरावरती या ठिकाणी जिल्हा उपनिबंधक आणि तालुका स्तरावरती या ठिकाणी सहाय्यक निबंधक असं या ठिकाणी पद असतं. ज्यामध्ये सगळ्यात महत्वाचं पुढे निबंधक अधिकारी वर्गांना महत्वाचे काही अधिकार आहेत. यावरती तुम्हाला 100%ली 10 मार्काला प्रश्न विचारला जातो, 15 मार्कांना प्रश्न विचारला जातो किंवा टिपा लिहांना प्रश्न विचारला जातो. आता याच बेसवरती तुम्हाला आणखीन प्रश्न कसा विचारला जातो, हक्क, कर्तव्य, जबाबदाऱ्या, कामकाज तर विचारला जातो. पण पुढे घ्या, संस्थांच्या दृष्टीने निबंधक हा सहकारी संस्थेचा, इकडे लक्ष द्या, निबंधक हा सहकारी संस्थेचा एक मित्र, एक तत्व आणि एक मार्गदर्शक म्हणून ओळखला जातो. जसं की आपण वरती पाहिलं ना लेखापरीक्षक, सेम त्याच टाईपने निबंधक हा सहकारी संस्थेचा मित्र, तत्व, मार्गदर्शक म्हणून ओळखला जातो. याचं सुद्धा उत्तर जे आता हक्क, कर्तव्य, जबाबदाऱ्या सांगणार आहे हेच असणार आहे. यामध्ये सगळ्यात महत्वाचं नोंदणीचा अधिकार निबंधकांना असतो. ज्यामध्ये नवीन सहकारी संस्था नोंदणीसाठी येणार तर त्यांचं तपासणी करणं, अर्जाच्या संदर्भातल्या नियमांचं उल्लंघन केलं असेल तर नोंदणी रद्द करणं, उपविधीला मंजुरी देणं, जी मी तुम्हाला सुरुवातीलाच वरच्या पार्टमध्ये सगळं सांगितलंय, समिती बरखास्त करणं, त्याच्या संदर्भातला कलम दिलेला आहे 78, चौकशी व तपासणी करणं कलम 83, कलम 84 तपासणीचे आदेश, ओके, न्यायनिवाडा, संस्थेच्या सभासदांमधील काही महत्वाचे वाद असतील तर त्या संदर्भातला निर्णय घेणं, निबंधकांना महत्वाची कर्तव्य. बघा आता निबंधकांची महत्वाची कर्तव्य काय आहे, सहकार चळवळीचं रक्षण करणं, निवडणूक नियंत्रण, लेखापरीक्षण, मार्गदर्शन, अहवाल सादरीकरण. आता जे महत्वाचे बघा, सरकारला सहकार चळवळीच्या प्रगतीबाबतचे काही वार्षिक अहवाल असतात ते या ठिकाणी निबंधकांना देणं बंधनकारक असतं. त्यासोबत निबंधकांची महत्वाची जबाबदारी सभासदांच्या हिताचं रक्षण करणं, त्यासोबत निधीचा योग्य वापर. बघा संस्था आपल्या निधीचा उपविधीनुसार योग्य सुरक्षित ठिकाणी गुंतवणूक करते की नाही हे पाहणं सुद्धा निबंधकांचा अधिकार आहे, कर्तव्य आहे. कायद्याच्या अंमलबजावणीबाबत सहकार कायद्याची जो त्या ठिकाणी तरतुदी दिलेल्या आहे त्या तरतुदीनुसार संस्था कामकाज भूमिका पार पडते आहे किंवा नाही ह्या गोष्टी पाहणं. त्यानंतर पुढे कामकाज. बघा आता कामकाजाच्या तपशिलामध्ये प्रशासकीय घटकांमध्ये संस्थांची नोंदणी, वर्गीकरण, पोटनियम दुरुस्ती, प्रशासकीय नियुक्त्या. नियंत्रणात्मक मध्ये लेखापरीक्षण, तपासणी, चौकशी, मालमत्ता जप्ती आदेश, हे सगळे निबंधकांच्या कामकाजाचे प्रमुख 3 विभाग मी केलेले आहेत, त्यानुसार तुम्हाला ते सोपं जाणार. आता न्यायालयीन खटल्यांच्या संदर्भात समजा काही वाद हे निबंधकांकडे येत असतात, वादांचं निराकरण, वसुली दाखले देणं, हे सुद्धा या ठिकाणी जसं की कलम 101 अंतर्गतले वसुली दाखले देणं हे देखील निबंधकांचं कामकाज या ठिकाणी असणार आहे. इथपर्यंत पॉईंट लक्षात आला. आता आपण परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा एक IMP टॉपिक आहे की जो तुम्हाला पेपर क्रमांक 5 असेल, पेपर क्रमांक 4 असेल, या दोन्ही घटकांना विचारला जाणारा सेक्शन आहे. ज्यामध्ये सहकार कायद्याच्या तरतुदीत नाऊन निबंधकांना, बघा आता सहकार कायद्यामध्ये ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदीमध्ये निबंधकांना काही महत्वाचे कलमानुसार अधिकार दिलेले आहेत. त्यातला पहिला कलम 80, नंतर 83, नंतर 88 हे परीक्षेला तुम्हाला 100%ली विचारले जातात, त्याच्यामुळे याकडे व्यवस्थित फोकस ठेवा. 80, 83, 88, ओके. आता बघा कलम 80 काय आहे, सोप्या भाषेत सांगतो, इकडे लक्ष द्या. कलम 80 दप्तर ताब्यात घेण्याचा अधिकार आहे. जेव्हा संस्थेचे पदाधिकारी दप्तर देण्यास नकार देतं किंवा ते नष्ट करण्याची भीती असते तेव्हा निबंधक या कलमाचा या ठिकाणी वापर करतो, कलम 80चा. ओके, जोड्या लावा, चुकी बरोबर, रिकामी जागा परफेक्ट करूनच ठेवा, कलम 80 येते लक्षात.
सविस्तरला तर तुम्हाला हे लिहायचंच आहे, त्यात काय वाद नाही. कळतंय का बॅचवाले ऑफलाईन? चला इकडे लक्ष द्या. परिस्थिती: जर संस्थेची समिती बरखास्त केली असेल किंवा जुने पदाधिकारी नवीन समितीला काही प्रशासकीय दप्तर मालमत्ता सोपवत नसतील तर निबंधक या कलमाचा त्या ठिकाणी वापर करतात. कलम 80चा. प्रक्रिया: निबंधक स्थानिक यांच्याकडे अर्ज करतो. दंडाधिकारी पोलिसांच्या मदतीने संस्थेचे दप्तर, रेकॉर्ड, रजिस्टर, मालमत्ता जप्त करून निबंधकाने नियुक्त केलेल्या व्यक्तींच्या ताब्यात ते अधिकार देण्याचे असतात. त्यानंतर उद्देश: संस्थेची मालमत्ता किंवा रेकॉर्डचे संरक्षण करणं. हा पॉइंट लक्षात ठेवा. ओके. 80चा कलम 80. कलम 83 सखोल चौकशी करणं. आता संस्थेच्या अंतर्गत कामकाजाची किंवा आर्थिक चौकशी करण्याचा सुद्धा निबंधकांना अधिकार आहे. कुणाला? निबंधकांना. एक गोष्ट लक्षात ठेवा, यावरती परीक्षेला तुम्हाला प्रश्न विचारले जातात. मग यामध्ये प्रारंभी निबंधक एक तर स्वतःहून करतील किंवा एकाच 3 सभासदांच्या मागणीनुसार अर्ज आल्यास त्यावेळेस ते चौकशीचे आदेश देतात. कलम 83 नुसार. चौकशीचे महत्वाचे विषय काय असतात? संस्थेची आर्थिक स्थिती, व्यवस्थापन, समितीचे काही निर्णय चुकीचे असतील, सभासदांचे हित किंवा कायद्यांचं पालन जर त्या ठिकाणी वेळेवर होत नसेल तर अशा वेळेस हे चौकशीचे विषय असतात. पण त्याच्या संदर्भातल्या काही सभासदांनी आपण पाहिलं होतं ना वरती, हक्क अधिकारमध्ये सभासदांच्या बाबतीत जर संस्थेचं कामकाज गैरवर्तन असेल तर निबंधकांकडे तक्रार करण्याचा अधिकार असतो. कुणाला? सभासदांना. किंवा निबंधकांना जर काही वाटलंच की संस्थेमध्ये असे काही आहे, अफरातफर आहे, व्यवस्थापन चुकीचं वाटतंय, सभासदांचं हित जोपासलं जात नाहीये, तर अशा वेळेस कलम 83 अंतर्गत चौकशीचे आदेश लावले जातात. ओके. यामध्ये अधिकार: चौकशी अधिकाऱ्याला संस्थेच्या कार्यालयामध्ये प्रवेश करण्याचा, कागदपत्र तपासण्याचा त्या ठिकाणी पूर्णतः अधिकार दिलेला असतो कलम 83 नुसार. अहवाल: ही चौकशी ठराविक मुदतीत पूर्ण करून निबंधकांना अहवाल सादर करणं बंधनकारक असतो. कारण निबंधकांनी काही ठराविक अधिकारी नेमून संस्थेची चौकशी, तपासणी, पाहणी करून त्या ठिकाणी ते आपली भूमिका पार पाडत असतात. कलम 83 अंतर्गत चौकशीचे. ओके. जो तुम्हाला रिकामी जागा, जोड्या लावा, चुकी बरोबरलाही विचारला जातो. त्याच्यानंतर पुढे आहे कलम 88. आता कलम 88 मध्ये काय आहे? सगळ्यात महत्वाचं कलम 88 मध्ये चौकशी नंतरचा पुढचा टप्पा असतो. जर चौकशीत आर्थिक व्यवहार आढळल्यात तर ह्या कारवाईने केली जाते. जसे की संस्थेच्या पैशाचा किंवा मालमत्तेचा अपहार झाला असेल तर ती रक्कम संबंधितांकडून वसूल करणं, जी कलम 88 नुसार. कोणावर कारवाई? तर संस्थेचे आजी माजी पदाधिकारी, संचालक, कर्मचारी, एजंट ज्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी संस्थेचं नुकसान केलं असेल. ओके. प्रक्रिया: निबंधक दोषी व्यक्तीला आपले म्हणणं मांडण्याची संधी देतो, कारण हे सहकार न्याय तत्वानुसार महत्वाचं आहे. बरोबर की नाही? कारण आधी संधी दिली पाहिजे की बाबा जो तुझ्यावरती आरोप होतो आहे तो मान्य आहे का. ओके. जर आरोप सिद्ध झाला तर निबंधक व्याजासही रक्कम त्या ठिकाणी देण्याचे आदेश देतो. आणि वसुली: जर संबंधित व्यक्तीने पैसे भरले नाही तर त्या व्यक्तीची वैयक्तिक मालमत्ता बोजा चढवून किंवा मालमत्तेच्या लिलावात काढून ती वसूल केली जाते. तर एकंदरीत आपण या पूर्ण पार्टमध्ये, आजच्या ह्या पूर्ण सिरीजमध्ये GDCA परीक्षेसंदर्भातील येणारे महत्त्वाचे IMP टॉपिकवर आधारित प्रश्न आपण अभ्यासले. आणि नक्कीच विद्यार्थी मित्रांनो, हे पूर्ण लेक्चर तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल. तसेच ज्या विद्यार्थ्यांना शक्य असेल त्यांनी नंतर आपल्या वेळात वेळ काढून पुन्हा पुन्हा हे लेक्चर ऐका, समजून घ्या. जसा तुम्हाला वेळ मिळेल त्या पद्धतीने हे पुन्हा लेक्चर ऐकत राहा. ओके. तसेच ज्या विद्यार्थ्यांना आपली फास्ट ट्रॅक कॉम्बो बॅच सुरू करायची असेल तर 85 30 80 42 74 हा आपला व्हॉट्सअप नंबर आहे. या व्हॉट्सअप नंबरवरती संपर्क साधा आणि बॅच नक्की जॉईन करा, की ज्यामध्ये तुम्हाला आपण परीक्षा ओरिएंटल येणारे महत्त्वाचे IMP सिरीज टॉपिक क्वेश्चनच त्यामध्ये आपण कव्हर करतो आहे. 85 30 80 42 74. सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टीने ऑल द बेस्ट. धन्यवाद. व्हिडिओ मनापासून आवडला तर लाईक मात्र नक्की करा, आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ पुन्हा एकदा व्यवस्थित ऐका आणि समजून घ्या. ओके.